सर्वांना सन्मानपूर्वक जय भीम. मी डॉक्टर अजय चिकाटे. आज शनिवार दिनांक 22 डिसेंबर 2023 ची ही भारवलेली अशी गडद सायंकाळ आहे. आज डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या 10व्या स्मृती दिनानिमित्त 2 दिवसीय ऑनलाईन व्याख्यानमालेचा आजचा हा दुसरा आणि शेवटचा दिवस. आज व्याख्यानमालेच्या या दुसऱ्या पर्वात आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काल या व्याख्यानमालेच्या पहिल्या पर्वावर पहिले पुष्प डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांनी गुंफले. त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता समकालीन भारतीय दलित साहित्य. आज या व्याख्यानमालेचे दुसरे पर्व. आज या दुसऱ्या पर्वात व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत मराठीतील प्रख्यात साहित्यिक ऐदानकार उर्मिला पवार. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर ज्योती लांजेवार व्यक्तित्व आणि साहित्य. आजच्या या व्याख्यान पर्वाकडे वळण्यापूर्वी आपण आपल्या प्रेरणाशक्तींचे स्मरण करूया. अखिल विश्वाला करुणेची छत्रछाया देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परिवर्तनवादी चळवळ आणि सर्व पुरोगामी लेखनाला ज्यांची विचार प्रेरणा लाभली आहे ते आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच ज्या साहित्यिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंबेडकरांची विचार प्रेरणा ग्राह्य मारून साहित्याचे नंदनवन फुलविले आणि सामाजिक काच दूर करण्यास हातभार लावला, त्या सर्वांना विनम्र अभिवादन. आज आपण डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या दशकपूर्ती स्मरण अभिवादनाकरिता जमलेलो आहोत. डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या स्मृतीलाही विनम्र अभिवादन. कोणीच हिसकावू शकणार नाही भविष्याच्या ओठावरली गाणी. मी अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची निशाणी. इथल्या वस्तीतील मणे विझू देणार नाही. धुमसट ठेवीन पाणी पाणी. गाव पेटू लागलेली मशाल देईन हाती. अंधश्रद्धेचा काळोख पिऊन धर्म जागविणारे महंत मठाधीश तमाम साऱ्यांना सुरुंग लावीन. आता कोणताही डोंगर मला घालू शकणार नाही भीती. वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती. वादळ वाऱ्याशी बांधली मी जन्माची नाती. असे निर्भीडपणे प्रखरपणे विद्रोहाचा पलिता उभारून समाज क्रांतीला पाठबळ पुरविणाऱ्या डॉक्टर ज्योती लांजेवार यांचे हे 10वे पुण्यस्मरण आज या ऑनलाईन व्याख्यानात जुळलेले सर्व अभ्यासक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर ज्योतिताईंचे चाहते, नव्याने संशोधन करणारे साहित्याचे विद्यार्थी, सर्व रसिक आणि आज व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफणाऱ्या उर्मिला पवार, सर्वांचं मी डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रहो, डॉक्टर ज्योती लांजेवार यांचं व्यक्तिमत्व साहित्याप्रती समर्पित असलेलं एक व्यक्तिमत्व होतं. बंडखोरपणा हा त्यांच्या वृत्तीतच मुरलेला होता. आपल्या कवितेतून त्यांनी विद्रोहाचे स्फुल्लिंग उमटविले व क्रांतीची दिशा देण्याचे महनीय कार्य केले. काल त्यांच्या पुस्तकांच्या नावाचा मी उच्चार केला. त्यातून त्या अग्रगण्य कवयित्री, संशोधक, समीक्षक, संवेदनशील लेखिका, आंबेडकरी चळवळीला लेखनाचे आणि प्रत्यक्ष कृतीचे बळ पुरविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या होते. त्यांचे व्यक्तिमत्व क्रांती मनस्क आणि लढाऊ होते. त्या अत्यंत स्वाभिमानी आणि बाणेदार होत्या. विद्रोह आणि संघर्ष हा त्यांच्या साहित्याचा स्थायी भाव होता. त्यांनी त्यांच्या कवितेतून स्त्रीवादाला अधिक प्रखरपणे मुखरित केले आहे. त्या म्हणतात, मी झिडकारल्या परंपरा मी मुक्त. मी झिडकारल्या परंपरा मी मुक्त. ग्रंथाच्या पानापानांवर
असे महाकाव्य लिहावे, जुन्या साऱ्या कथांचे पुन्हा दहन व्हावे. मी श्रद्धस्थ, मी पूजनीय, नको मला असले रूप. समतल प्रवाहाचे व्हावे मी नवे प्रारूप. अबला सबला देवी नको असली बिरुदे. मी स्तोत्र आकाशीच्या विजेचा, कड्यावरील बेगुमान प्रपातांचा, नवा इतिहास स्वतंत्र अस्तित्वाचा मीच लिहिते. नवा इतिहास स्वतंत्र अस्तित्वाचा मीच लिहिते. त्यांचा हा लढाऊ बाणा आणि साहित्याचा वारसा त्यांच्या लेखीने अर्थात डॉक्टर अपर्णाने अलगद उचललाय, जपलाय आणि वाढविला देखील आहे. डॉक्टर अपर्णा एक सुजाण व्यक्तित्व आहे, सुविद्य आणि संवेदनशील व्यक्तित्व आहे. विद्यापीठातील नोकरी सांभाळून, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून, संसाराची बाजू उत्तमपणे सांभाळून, चळवळीला पोषक असे लेखन करते. तिची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तिलाही सन्मानाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काही पुरस्कार मिळालेले आहेत. काल मी ते सर्व आपल्याला सांगितले, त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही. पण डॉक्टर ज्योतिताई गेल्यानंतर त्यांची स्मृती अक्षय्यपणे चिरंतन राहावी याकरिता डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानला तिनेच आकार दिला. तिच्यासोबत प्रारंभापासूनच आम्ही जुळून आहोत. अतिशय समाजशील, मनस्वी आणि संवेदनशील अशा डॉक्टर अपर्णा तिला मी या निमित्ताने अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करण्याकरता आमंत्रित करतो आहे. डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस. आवाज येत नाहीये. आवाज नाही येते. हा, एक मिनिट. येतोय आता? हा, आता येते. अच्छा. तर डॉक्टर अजय चिकाटेंना धन्यवाद. त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी प्रारंभीपासनं ते या प्रतिष्ठानाशी जोडून आहेत आणि जे काही कार्यक्रम आम्ही करतो ते सगळे मिळून करतो इनफॅक्ट. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे दलित वाङ्मयात ज्योती लांजेवार एक मोठं नाव आहे. भारतीय साहित्य परंपरेला आपल्या लेखणीने बळकट समृद्ध करणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कार्याचा गौरव करण्यासाठी एका समाजनिष्ठ तत्वनिष्ठ लेखिकेला समाज परिवर्तनाच्या विस्तारित आव्यूहामध्ये शोधण्यासाठी स्मृती प्रतिष्ठानाची संकल्पना अस्तित्वात आली. त्या एका समृद्ध लेखिकेला, कवयित्रीला, जिला सामाजिक भान असलेल्या जी माझी आई पण होती, हे सर्व सत्य जरी असले तरी हे प्रतिष्ठान मित्रपरिवारापुरती अजिबात मर्यादित नाही. आणि ज्यांना ज्यांना वाटलं त्यांनी वेळोवेळी या प्रतिष्ठानाशी ते जॉईन होऊन या कार्यक्रमांमध्ये अगदी व्हॉलेंटरीली त्यांनी सहकार्य केलेलं आहे. आणि त्यामुळेच हे होत गेले. गेल्या 10 वर्षापासून आम्ही कार्यक्रम करू शकलो. डॉक्टर लांजेवार केवळ स्वतःचं प्रतिनिधित्व करत नव्हत्या, तर ते एका अशा विशाल प्रगतिशील विचारधारेचं प्रतीक होत्या, ज्याचा मूळ गाभा बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या क्रांतिकारी तत्वांवर ते आधारित होते. आणि विशेष म्हणजे ते एका विशिष्ट जाती जमाती समूहासाठी मर्यादित नव्हते. जगाच्या पातळीवर जे शोषित आहेत, पीडित आहेत, त्या सगळ्यांना, अशा अनेक कितीतरी प्रवर्गांना ते प्रेरक पोषक ठरतं. आणि म्हणून त्यांच्या लेखणीतला जो वेगळेपणा आहे, ती जात, लिंग, प्रांत, भाषा या पलीकडे जाऊन एक सार्वलौकिकतेचं प्रतीक बनतं. समता, समानता, स्वातंत्र्य ही वैश्विक दृष्टी घेऊन जे प्रवाह याचं संगोपन करतात, अशा सगळ्या प्रवाहांशी संवाद साधणार ठरते. त्या ज्योती लांजेवारांच्या साहित्यात मानव मुक्ती आणि मानव कल्याणाच्या संकल्पनाची नाळ जोडलेली दिसते. आणि म्हणून हे प्रतिष्ठान त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विस्तार तर आहेच, पण एक विचारधारा पण आहे. एका बहुआयामी लेखिकेला, एका टॅलेंटेड लेखिकेला, तिच्या सैद्धांतिक, साहित्यिक, वैचारिक, मानवतावादी दृष्टीला ही एक आदरांजली आहे. आणि जी मूल्ये आयुष्यभर त्यांनी जी जोपासली, त्या मूल्यांना पुढे नेण्याचं एक व्यासपीठ आहे. आणि म्हणूनच हे व्यासपीठ वैचारिक स्वरूपाच्या कार्यक्रमांना जास्त प्राधान्य देतं. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक कार्यक्रम, आता त्याचा मी आढावा देत नाही, पण अनेक कार्यक्रम केली आहेत. मोठी मोठी मंडळी इथे येऊन गेलेली आहे. पुष्पा भावेंपासनं ते रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे, ही सगळी नावं मी कालही घेतली, तर त्याच्यात मी जास्त खोलवर जाणार नाही. पण सगळ्यांचा सातत्याने सहयोग मिळालेला आहे, मार्गदर्शन मिळत गेलेलं आहे. आणि आज आपल्याला उर्मिला पवार लाभलेल्या आहेत आपल्या कार्यक्रमाला. अगदी माझ्या एका फोन कॉलवर तिने
प्रकृती बरी नसतानाही स्वीकृती दिली. लहानपणापासून ती आम्हाला जाणते आहे आणि तिला जेव्हा मी अप्रोच केलं तेव्हा ती एवढंच म्हणाली की मी एक व्यक्ती म्हणून ती मला कशी वाटली त्या संदर्भात मी बोलेन आणि मी थोडी इमोशनल होईल आणि इमोशनल होऊन मी बोलणार आहे, तर तुला ते चालेल का? तर मी म्हंटल तुला जे बोलायचं ते तू बोल. आणि आज त्या आलेल्या आहेत वेळात वेळ काढून. तर खूप वेळ न घेता मी त्यांना पाचारण करते. डॉक्टर अजय चिकाटेंना थोडक्यात त्यांचा परिचय करून देण्याची विनंती करते. धन्यवाद. अजय म्यूट. धन्यवाद अपर्णा. फक्त स्वतःसाठीच टाहो न फोडता इतरांच्याही डोळ्यातील अश्रू पुसणे असते कविता. संशय व द्वेषाच्या भिंती कोलमडून पाडणे हीच असते कविता. जिवंत माणसांवर सळसळत प्रेम करणे हीच असते कविता. सत्य आणि न्यायाचा जयघोष करून मानवाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे असते कविता. हीच जर कविता असेल आणि आपण परिवर्तनवादी कवितेची ही परिभाषा जर मान्य करीत असू तर ज्योतिताईंनी नुसत्या कविताच केल्या नाहीत, त्या प्रत्यक्षात जगल्या सुद्धा. आता वळूया आपण आजच्या या मुख्य व्याख्यानाकडे, भाषणाकडे. आजच्या या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पा गुंफणार आहेत उर्मिला पवार. त्यांचं मी या प्रतिष्ठानाच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतोय आणि त्यांचा परिचय करून देतोय. साठोत्तरी साहित्य अनेक अर्थाने लक्षणीय असलं तरी त्यातील विशेष लक्षवेधी ठरलं आहे ते दलित साहित्य. आणि या दलित साहित्याला जगभर पोचविणारे अनेक लेखक आणि लेखिका दलित साहित्यात नावारूपाला आलेले आहेत. बाबुराव बागुल, शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, नामदेव ढसाळ, गंगाधर पानतावणे, केशव मेश्राम, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, राजा ढाले, दया पवार, प्र. सोनकांबळे, अर्जुन डांगे, प्रल्हाद चेंदवनकर, डॉक्टर शरणकुमार लिंबाळे, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड यांच्या सोबतच अनेक लेखिका सुद्धा यांनी हे दलित साहित्य जगभर नेलेलं आहे. त्यात सुगंधा शेंडे, हिरा बनसोडे, ज्योती लांजेवार, बेबी कांबळे, आशालता कांबळे, प्रज्ञा पवार, प्रतिभा आहिरे, संध्या रंगारी, उषा आंभोरे, छाया निकम, छाया कोरेगावकर, उषा हिंगोणे, सुरेखा भगत अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील. पण या सर्वात ठळकपणे उठून दिसणाऱ्या ज्या लेखिका आहेत, पहिल्या 5 जरी आपण लेखिका निवडल्या तर त्या पहिल्या 5 लेखिकांमध्ये उर्मिला पवार याचा समावेश आपल्याला करता येईल. आयदानकार अर्थात उर्मिला पवार या मराठीतील प्रख्यात लेखिका आहेत. त्यांच्या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाने त्यांचे नाव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्चारले जाते. मुळात तळ कोकणातील एका गावात त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या आईने त्यांना आयदान करीत वाढविले. हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी मॅट्रिक केले. तत्कालीन समाजाच्या रीतीभातीमुळे त्यांचे लवकरच लग्न झाले. पण त्यांनी जिद्दीने पुढे शिकून MA केले. एकतर दलित आणि त्यातून स्त्री, त्यामुळे समाज व्यवस्थेचे दुहेरी भोग त्यांच्या वाट्याला आले. त्यांना लेखनाची उर्मी आतूनच होती. प्रारंभी त्यांनी कथा लिहिल्या. 6वं बोट हा त्यांचा पहिला कथासंग्रह 1988 ला प्रकाशित झाला. त्यांच्या या पहिल्याच साहित्य कृतीला महाराष्ट्र राज्याचा साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार प्राप्त झाला. पण पुढे 2015 ला त्यांनी हा शासनाचा पुरस्कार शासनाला परत केला. आंबेडकरी पुरोगामी विचारांनी प्रभावित उर्मिला पवार यांचा चौथी भिंत हा कथासंग्रह आणि त्यानंतर हातचा एक हा तिसरा कथासंग्रह 2004 ला प्रकाशित झाला. तत्पूर्वी त्यांनी 2 एकांकिका लिहिल्या आणि ज्या स्वकथनामुळे त्यांचं नाव जगभर झालं ते आयदान हे स्वकथन 2003 ला ग्रंथालीकडून प्रकाशित झालं. आयदानला अनेक महत्वाचे पुरस्कार प्राप्त झाले. आयदानला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेने लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार दिला. पण उर्मिला पवार यांनी वैचारिक बांधिलकी जपत पाळत तो पुरस्कार नाकारला. 1994 ला मॉरिशस एक प्रवास हे प्रवास वर्णन, याशिवाय उदान हा अनुवादित ग्रंथ प्रकाशित झाला. बौद्ध साहित्यातील पाली भाषेतल्या त्रिपिटक, सुत्तपिटक
खुद्द कणिकाय उदान या मूळ ग्रंथाचा हा अनुवाद आहे. याशिवाय अलीकडेच त्यांच्या कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. याशिवाय आम्हीही इतिहास घडविला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवन कालपट या 2 संपादनाच्या त्या सहलेखिका आहेत. आयुष्याचं आज अमृत महोत्सवी पर्व पार करून त्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याकडे वाटचाल करीत आहेत. अशा बंडखोर लेखिकेला देश विदेश पातळीवर अनेक मानसन्मान आणि पुरस्कार लाभले आहेत. महत्वाचा असा अस्मितादर्श पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार, मुंबईतील सन्मानाचा प्रियदर्शनी अकादमी पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, अमेरिकेचा महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, महाराष्ट्राचा दलित मित्र पुरस्कार, राज्यस्तरीय प्रबोधन मित्र पुरस्कार आणि मुंबई दूरदर्शनचा हिरकणी पुरस्कार. हे केवळ काही नावं मी घेतलेली आहेत. अशा अनेक मानांच्या पुरस्कारांसह 25 पेक्षा अधिक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. त्या पुरस्कारांवर त्यांची नाममुद्रा उमटलेली आहे. अनेक संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यातली 1-2 मी तुम्हाला सांगतोय की फुले आंबेडकर साहित्य संमेलन संगमनेर, बौद्ध साहित्य संमेलन चिमूर, विद्रोही साहित्य संमेलन धुळे, मातोश्री रमाबाई आंबेडकर साहित्य संमेलन मुंबई, आंबेडकरी विचार साहित्य संमेलन संगमनेर, अखिल भारतीय दलित महिला संमेलन नागपूर या सर्व संमेलनाच्या अध्यक्षपदी त्या होत्या. याशिवाय चिमाजी अप्पा साहित्य संमेलन वसईच्या उद्घाटनाचा मानही त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या कर्तृत्वाच्या गौरवाकरिता त्यांना अनेक देशातून व्याख्यानाची निमंत्रणे आली. त्यात दुसरी जागतिक परिषद मॉरिशस, दलित वुमेन मुवमेंट नेपाळ, जागतिक ग्रंथ प्रदर्शनी स्वीडन, नोटिंगहॅम युनिव्हर्सिटी इंग्लंड, मोनॅश युनिव्हर्सिटी ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, झ्युरिच साहित्य महोत्सव येथे त्यांची व्याख्याने झाले आणि त्यांच्या मुलाखतीही घेतल्या गेल्या. न्यूयॉर्क मधून प्रकाशित हुज हू साहित्यिक सूचीत त्यांचा समावेश झालेला आहे. ही अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. दलित ग्रामीण शब्दकोश मंडळाच्या सदस्या त्या राहिलेल्या आहेत. त्याचबरोबर अनेक साहित्यिक संस्थांवर त्यांना मानस सदस्य म्हणून निमंत्रित करून त्यांची नेमणूक झालेली आहे. डॉक्टर आंबेडकर चित्रपटाकरिता वेशभूषेचा ऑस्कर पुरस्कार ज्यांना मिळाला त्या भानू अथय्या यांना दलित वेशभूषेसाठी उर्मिला पवार यांनी विशेष सहकार्य केलं होतं. त्यांच्या उर्मिला पवार यांच्या आयदान या स्वकथनाचे सुषमा देशपांडे यांनी नाट्य रूपांतर केले. आयदानच्या या नाट्यकृतीचे यशस्वी असे 50 प्रयोग सुद्धा सादर झालेले आहेत. आयदान या स्वकथनाचे मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू अशा भाषेत अनुवाद झालेले आहेत. आयदानचा द वेव्ह ऑफ माय लाईफ हा इंग्रजी अनुवाद खूप गाजलेला आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये हा अनुवाद अभ्यासक्रमात लावलेला आहे. महात्मा गांधी विश्वविद्यापीठ वर्धाला आयदान चा हिंदी अनुवाद, रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेडला आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मराठीतून, तर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयदानचा इंग्रजी अनुवाद अभ्यासाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने आयदानचा काही अंश 11वीच्या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. उर्मिला पवार यांनी काही नाट्यकृतीत अभिनय सुद्धा केलेला आहे. मराठी साहित्य विश्वातील उर्मिला पवार हे असं लखलखीत व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या साहित्याच्या केंद्रस्थानी मानव असून कणखर अशी स्त्रीवादी भूमिका त्यांच्या लेखनातून अवतरलेली आहे. एक व्यक्ती म्हणूनही त्या अतिशय स्वाभिमानी आणि बाणेदार आहेत. डॉक्टर ज्योती लांजेवार आणि उर्मिला पवार या दोन्ही समकालीन लेखिका असून त्या दोघी मैत्रिणी सुद्धा होत्या. आज एका मैत्रिणीचे दुसऱ्या मैत्रिणी स्मृतिशेष मैत्रिणीबद्दलचे हृदयगत व्यक्त होणार आहे. आजचा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे डॉक्टर ज्योती लांजेवार, व्यक्तित्व आणि साहित्य. मी अतिशय नम्रपणे सन्माननीय उर्मिला पवार यांना त्यांच्या व्याख्यानाकरिता आमंत्रित करतो. आदरणीय उर्मिला पवार. सर्वांना सविनय जय भीम. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानतर्फे स्मृतिशेष डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या 10व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्योतीची मी एक मैत्रीण म्हणून, तिच्या मुलीने अपर्णा लांजेवार तिने मला मावशी तू बोल असं म्हटल्यावर मला तिचा शब्द मोडवला नाही. तिला सहाय्य करणारे डॉक्टर अजय चिकाटे आणि ज्योती आणि अपर्णा या दोघांनी हा गेली 10 वर्ष जो उपक्रम राबवलाय त्याच्यासाठी त्यांचं खूप कौतुक वाटतं. आणि मी
डॉक्टर चिकाटेने माझा इतका लांब असा परिचय दिला की जो मलाही पुन्हा नव्याने माहीत झाला, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. बंधू भगिनींनो, काय आहे की आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये, पुरुष प्रधान व्यवस्थेमध्ये पुरुषांना सहज सगळे मान मिळतात. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यांना सर्व प्रकारची स्वातंत्र्य असल्यामुळे ते सर्व ठिकाणी वावरतात. पण स्त्रीला मात्र दुय्यम स्थान आहे, तिला तसं वावरता येत नाही. बघा, साधा सामान्य माणूस सुद्धा 50शीचा झाला की त्याची 50शी साजरी होते. तो त्याने वयाची 60 त्याची आली की त्याची 60 साजरी होते, 75 होते, 81 होते आणि त्याचं खूप कौतुक होतं, त्याला सन्मान मिळतो. पण हा सन्मान स्त्रीच्या वाट्याला येत नाही, कारण स्त्रीला या व्यवस्थेमध्ये दुय्यम स्थान आहे. स्त्रीला आपलं अस्तित्व आणि आपलं कर्तृत्व दोन्हीही सिद्ध करावी लागतात. तर ज्योतीलाही तिचं अस्तित्व आणि कर्तृत्व तिने सिद्ध केलेलं आहे आणि ते आपण पुढे नेतोय. आणि एखादी स्त्री जेव्हा प्रतिकूल परिस्थितीतून खंबीरपणे उभी राहते आणि इतकं यशस्वी जीवन, यशस्वी साहित्य निर्माण करते की ज्याची वाखाणणी झालीच पाहिजे, तर त्यामुळे आजचा हा कार्यक्रम घेतल्याबद्दल आणि असे तिच्या साहित्याच्या आणि तिच्या आठवणींचा जागर केल्याबद्दल मला कृतज्ञता वाटते, धन्यवाद वाटतो. मला ज्योतीच्या बद्दल बोलण्याच्या आधी अपर्णाबद्दल बोलावंसं वाटतं. अपर्णा ही लहानपणी अतिशय चुणचुणीत मुलगी. आम्ही जेव्हा जेव्हा ज्योतीकडे जायचो तेव्हा ती आमच्या अवतीभोवती असायची, वावरायची, प्रश्न विचारायची, हे काय, ते काय, मावशी हे कसं, ते कसं. आणि ती हायस्कूलला शाळेत जाताना सायकल वरून जायची आणि पुढे कॉलेजला जायला लागली तेव्हा ती स्कूटर वरून जायची. या सगळ्याचं आम्हाला खूप कौतुक वाटायचं आणि खूप असं वाटायचं की ज्योती लहानपणी अशीच असणार, चुणचुणीत, आत्मविश्वास असलेली. आणि खरोखरच ज्योती तशी होती. ती 9 वर्षाची असताना तिने गाण्यामध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. आणि एरवी आमच्या वेळेला मॅट्रिक होती, तर त्या मॅट्रिकची परीक्षा आम्ही लोक 16व्या, 17व्या, 18व्या किंवा पुढेही देत असत. पण ज्योतीने वयाच्या 14व्या वर्षी मॅट्रिकची परीक्षा पास केली होती. आणि ज्योती अतिशय समजूतदार होती. तिला हे माहित होतं की आपण दुसऱ्याशी चांगलं वागलं तर दुसरा माणूस आपल्याशी चांगलं वागतो, दुसरा आपल्याशीच नाही तर आपल्या मुलाबाळांशीही चांगलं वागतो, हे तिला माहित होतं. आणि खरोखरच असा एकही साहित्यिक नाही की जो ज्योतीच्या घरी कधी गेलेला नाहीये, तिथे चहा पाणी घेतलेलं नाहीये, तिथे त्याची आवभगत झाली नाही. ज्योतीचे पती बाबूराव लांजेवार हे तितक्याच आत्मीयतेने सगळ्यांचं आगत स्वागत करायचे. आणि त्यामुळे पद्मश्री दया पवार असतील, केशव मेश्राम, नामदेव ढसाळ, राजा ढाले, अर्जुन डांगरे, रामदास आठवले, काल शरणकुमार लिंबाळेंनी कबूल केलं की मीही जात होतो ज्योतीच्या घरी, तिचा पाहुणचार घेतलेला आहे मी. तर हे सगळे मग या मुलांना, ज्योतीच्या मुलांना सगळे मामा, त्यांना मुलं म्हणायची मामा. आणि आम्ही सगळ्या ज्या लिहिणाऱ्या तोड्या होतो त्यामध्ये कुमुद पावडे, हिरा बनसोडे, सुरेखा भगत, मी, लीला भेले कधीतरी असायच्या, नलिनी सोमकुवर असायच्या, त्या सगळ्या मग मावश्या. असं ते मुलांचं आमच्यावर प्रेम होतं. ज्योतीवर आंबेडकरी चळवळीचे लहानपणापासून संस्कार होते. ज्योतीची आई शुद्धमती बोंदाटे हिची आम्ही इतिहास घडवला या आमच्या मी आणि मीनाक्षी मूनने लिहिलेल्या पुस्तकासाठी मुलाखत घेतली होती. तेव्हा तिने ज्योतीच्या बालपणाबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या आम्हाला. आणि तिचे वडील जे होते, ज्योतीचे आजोबा, आईचे वडील उरकुडाजी कांबळे, हे आणि ज्योतीची आई दोघं जण समता सैनिक दलामध्ये काम करत होते. समता सैनिक दलाची मंडळ स्थापन करणे, लोकांना प्रबोधन करणे, लोकांना भगवान गौतम बुद्धाचा जेव्हा धर्मांतराच्या आधी बाबासाहेबांनी सर्वत्र प्रचार केला होता की धर्मांतर करायचंय, तुम्ही या, त्यावेळेला त्या धर्मांतरासाठी लोकांना उद्युत करणं, त्यांना सांगणं आणि धर्मांतरानंतरही प्रचार आणि प्रसार करणं, ही कामं ही मंडळी सतत करत होते. ज्योतीचा मामा प्रकाश हाही नंतर लॉंग मार्च मध्ये वगैरे जात होता. तर ह्या सगळ्या वातावरणामध्ये ज्योती
वाढलेली होती. ती धर्मांतराच्या वेळेला सुद्धा 5-6 वर्षाची होती आणि ती हजर होती. त्यामुळे तिला सतत तू धर्मांतराच्या वेळी हजर होतीस असं जेव्हा सांगितलं जायचं तेव्हा त्या बालमनावर जे झालेले जे ते परिणाम होते ते परिणाम तिच्या जाणीवे नेणीवेमध्ये रुजले होते आणि त्यातून ती पुढे घडली वाढली होती. ज्योतीचं व्यक्तिमत्व हे सक्षम व्यक्तिमत्व होतं. सक्षम व्यक्तिमत्व म्हणजे कसं असतं की जी व्यक्ती सक्षम असते ती स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि ती आपले घेतलेले निर्णय हे दुसऱ्यांना पटवून देते की मी असे निर्णय घेतले. आणि समजा एखादा निर्णय चुकला तर त्याचं उत्तरदायित्व ती स्वतःवर घेते, त्याचा परिणाम ती स्वतःवर घेते आणि पुन्हा ते जे चुकलेलं आहे ते दुरुस्त करून सकारात्मक पद्धतीने पुन्हा त्याला ती स्वीकारते. अशा पद्धतीचं ज्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असतं ते ज्योतीचं व्यक्तिमत्व होतं. मी ज्योतीला जेव्हा प्रथम पाहिली तर साधारणतः 78-79-80च्या दरम्यान आहे. काल जसे शरणकुमार लिंबाळेने अस्मिता दर्शचा उल्लेख केला की आम्ही सगळे तिथे घडलो वाढलो. तर त्या लेखक वाचक मेळाव्यामध्ये गंगाधर पानतावणीने घेतलेल्या त्यांनी खूप मोठं काम केलं. तर त्या मेळावे 2-2 दिवसाचे मेळावे असत ते मग रात्रीचा मुक्काम बसला ते आम्ही सगळ्या जणी मैत्रिणी तिथे गप्पा मारायचो बोलायचो. त्या कुमुद पावडे नलिनी संकुवत तशा मी आता या घेतल्या सुरेखा आमची होती हिरा आणि आमचा विषय असायचा मग कोणी साहित्य कुठलं लिहिलेलं आहे, कोण नवीन नवीन कविता लिहितोय, कवयित्री कोण आहे, काय आहे, कुठे संमेलन होत आहेत, हे विषय असायचेच. पण त्याबरोबर आता घरची माणसं काय करत असतील, जेवणाचं काय होत असेल, ही चिंता असायची. पण ज्योती सर्व नियोजन करून आलेली असायची. ज्योतीचं व्यवस्थित सर्व म्हणजे तिच्या घरी त्यावेळेला स्वयंपाक करायला खानसामा होता आणि ही मुलं त्याला महाराज म्हणत. तर महाराज सुद्धा आम्हाला इतकं गमतीचं वाटायचं की तो महाराज आणि करतोय स्वयंपाक असा एक विरोधाभास वाटायचा. पण तोही अतिशय प्रेमाने मुलांना जेवण घालायचा. त्यामुळे ज्योती निर्धास्त होती आणि ज्योतीला हे माहित होतं की आपण नोकरी करून म्हणजे नोकरी तर आम्ही सगळ्याच करत होतो पण नोकरी करून आपल्याला लेखनही करायचंय, आपल्याला शिकायचंय पुढे, आपल्याला MA झाल्यानंतर BEd करायचंय, MAd करायचंय, आपल्याला MPhil करायचंय, PhD करायचंय आणि सर्व साहित्याचे जे काही फॉर्म्स आहेत ते सर्व आपल्याला हाताळायचे आहे. हे ज्योतीला तेव्हाच तिचं नियोजन होतं. त्यामुळे ती अगदी शांतपणे आपल्या त्या कामात असायची. आमचा दुसरा बोलण्याचा विषय असायचा तो म्हणजे पॅन्थर. दलित पॅन्थर हा सर्वांच्याच म्हणतात मर्मबंधातली ठेव आणि मर्मबंधातलं दुःख सुद्धा असं होतं की ते साहित्यिक होते. त्यावेळेला धर्मांतरानंतर जो हिंदुत्ववादी समाज चिडलेला होता त्याने गावखेड्यामध्ये जाऊन तिथे ते अत्याचार करत असत. तिथल्या लोकांना बहिष्कार करणं, त्यांचे पाणी खराब करून टाकणं, स्त्रियांवरती त्यांना नग्न करून त्यांची धिंड काढणं. म्हणजे नारायणगाव, बेलची आणि बावडा या ठिकाणी स्त्रियांची नग्न करून धिंड काढण्यात आली होती. 2 स्त्रिया विहिरीवर पाणी प्यायला गेल्या, तहानेने व्याकुळ झाल्या म्हणून त्यांना नग्न केलं आणि त्यांच्या गुप्त अंगावर बोरी आणि बाबलीच्या काट्याने मारत मारत त्यांना गावात हिंडवलं होतं. तर अशा तऱ्हेने जे काही छळ चालले होते त्याला पेटून काही तरुण आणि त्या तरुणांमध्ये हे नामदेव ढसाळ, राजा डाले, अर्जुन डांगळे, जवी पवार, अरुण कांबळे, प्रल्हाद चेंदवणकर हे एका बाजूला लिहित पण होते आणि एका बाजूला ते वाघासारखे त्यांनी मग खरोखरच ते त्यांच्यात अशी ऊर्जा होती, बाबासाहेबांच्या विचारांची ताकद होती. त्यामुळे ते पेटून उठले आणि त्यांनी दलित पॅन्थर ही संघटना निर्माण केली आणि समाजाला दाखवून दिलं की या समाजाला कोणी नाहीये असं तुम्ही समजू नका, आम्ही आहोत. त्याचबरोबर त्यांनी लेखनातूनही दाखवून दिलं की तुम्हीच लेखन करता असं समजू नका, तुम्हालाच साहित्य येतं असं समजू नका. उलट तुमचं साहित्य हे झुल्यावर बसून केलेलं साहित्य आहे, अंगाई गीतासारखं साहित्य आहे आणि आमचं साहित्य हे वास्तववादी साहित्य आहे. तेव्हा तुम्ही आम्ही आहोत हे तुमच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा रजिस्टर करा. हे ताकदीने ज्याने सांगितलं ते ताकदीने सांगणारे होते हे पॅन्थरवाले.
आणि त्याने लोकांच्या सतत बुद्धीला हात घातला, लोकांना आवाहन केलं आणि साहित्याचा एक वेगळा नवीन प्रवाह जो आणला तो पॅन्थरने आणला. तर आम्हाला त्यावेळेला खंत वाटायची चर्चा करताना की आम्ही का नव्हतो पॅन्थरमध्ये. आमची ज्योती इतकी तडफदार, इतकी बोलणारी, इतकी स्टेज गाजवणारी, ती का नाही, कुमुद पावडे का नाही, असं आम्हाला वाटायचं. पण ती खंत जरी असली तरी पण त्यावेळेला मार्क्स आणि आंबेडकरवाद, मार्क्सवाद किंवा बुद्ध तत्वज्ञान वगैरे असा जो काही त्यात मी जात नाही विचारात. पण त्यामुळे ही दुफळी झाली की आपल्या सर्वांना माहिती, ते सर्वांना खूप दुःख वाटतं त्याचं. पण पुढे नामांतर तेव्हा चळवळ उभी राहिली, तेव्हा गंगाधर गाडे वगैरे फार जोशाने उभे राहिले आणि त्यांनी पॅन्थरच्याच तोडीने काम केलं. पण असं झालं की 1975ला आणीबाणी पण आली आणि इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये सर्व बॅन केलं. लेखन स्वातंत्र्य गेलं, बोलण्याचं स्वातंत्र्य गेलं. त्यावेळेला मग हे सगळे जे एकत्र आले होते ताकदीने, ते सगळे तितरबितर झाले. कोण कुठे आपापला व्यवसाय सांभाळतोय आणि त्यामुळे त्यांना पुन्हा नव्याने संघटना उभी करण्याचं त्यांना एक संधी मिळाली नाही, वाव मिळाला नाही. परंतु पॅन्थरमध्ये स्त्रिया नंतर जेव्हा आणखी काही गट तट निर्माण झाले पॅन्थरचे, त्यामध्ये स्त्रिया होत्या, बऱ्याच स्त्रियांची तो एक वेगळा संवादाचा विषय आहे. इतक्या स्त्रियांनी काम केलेली आहे. तर ज्योतीचं बोलणं आणि लेखन हे त्या धर्तीचं होतं. तिने सर्व फॉर्म मध्ये लेखन केलं होतं. कविता या तिने पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली, कथा लिहित होती, समीक्षा लिहित होती. ज्योतीची समीक्षा जी आहे त्या समीक्षेमध्ये वेगळेपणा आहे. म्हणजे त्यावेळेला ज्या स्त्रिया लेखन करत होत्या, दलितेतर स्त्रिया लेखन करत होत्या, त्यांच्या लेखनामध्ये पुरुषसत्ता आणि स्त्रीवाद असा तो वाद होता. पुरुष सत्तेविरोधात वाद होता. पण ज्योतीचं म्हणणं असं होतं की आमच्या स्त्रिया जशा शेवटच्या पायरीवर आहेत समाजाच्या, तसा आमचा पुरुषही तिथेच आहे. तोही पीडितच आहे, तोही उपेक्षितच आहे, त्याला कोणी मानाचं पान दिलेलं नाहीये. तेव्हा आम्ही त्याच्या विरोधात बोलणार नाही, त्याच्या विरोधात लढणार नाही. तो जरी दारू पितो, तो जरी बायकोला मारतो, जरी त्याने किती हे केलं तरी पण ते त्याचं फ्रस्ट्रेशन आहे. समाज त्याला जे वागवतो त्याची ती रिॲक्शन आहे. अशा पद्धतीने तिला त्या ज्योती त्या याच्याकडे बघत होती आणि आमच्या बंधूंना ज्योतीची समीक्षा त्यामुळे खूप आवडत होती की ज्योती त्या पद्धतीने साहित्याचा आढावा घेते आणि मांडते, लिहिते, हेच चांगलं आहे. असं तिच्या साहित्याचा, तिच्या समीक्षेचा वेगळेपणा इथे दिसेल आपल्याला. ज्योतीने प्रवास वर्णन पण लिहिलं. जर्मनीमध्ये ती गेली आणि जर्मनीवरती तिने प्रवास वर्णन लिहिलंय. ती परदेशात गेली, परदेशात अनेक ठिकाणी. आता काय असतं की लेखकाची जी साहित्य आहे, लेखकाचं पुस्तक असतं, त्याची निर्मिती असते, ती त्याची मुलंच असतात. आणि आता मुलं कशी आपल्या आई वडिलांना परदेशात घेऊन जातात दाखवायला, आता आम्हाला चांगला पगार मिळतोय, त्याला आई वडिलांना घेऊन जाऊया. पण आमचे जे साहित्य आहे त्यानेच आम्हाला घेऊन गेलं परदेशामध्ये, त्याच्यामुळेच आम्हाला परदेश दिसला. तर ज्योती अनेक ठिकाणी गेली. तिने युरोप तर संपूर्ण पालथा घातलाच, पण त्याबरोबर ऑस्ट्रेलिया हा खंडही ती बऱ्याच ठिकाणी गेली. 2006 मध्ये स्वीडनला ग्रंथजत्रा होती, वर्ल्ड बुक फेअर होतं. त्यामध्ये विमल थोरात, मी आणि सवी सावरकर दिल्लीचे चित्रकार असे आम्ही तिघं गेलो होतो. त्यावेळेला ज्योतीलाही तिथे बोलवलं होतं, पण ज्योती जर्मनीत जाणार होती, क्लॅश होत होतं ते. आणि त्यावेळेला ज्योती जर्मनीला गेली होती 2006ला. ते मला आठवतं. सवी सावरकर घाईघाईने तिथलं आपलं चित्राचं प्रदर्शन दाखवून त्याच्यावर बोलून घाईघाईने तेही जर्मनीला गेले होते. तेव्हा तिथे ज्योतीचा विषय आला. ज्योतीला अनेक पुरस्कार मिळाले आणि ते सगळे उच्च श्रेणीतले पुरस्कार, म्हणजे मर्ढेकर पुरस्कार, मुक्तिबोध पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे तिच्या सगळ्या कवी संग्रह, कविता संग्रहांना पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर आम्हाला सर्वात जो मोठा वाटतो पुरस्कार तो मातोश्री भीमाई पुरस्कार, जो सातारा प्रतिष्ठान मधून दिला जातो. तो पुरस्कार आम्हाला का बरं मोठा वाटतो? तर अशासाठी वाटतो की माता रमाईने जसं सोसलं, त्यांनी जशी त्यांची मुलं गेली, ते दुःख त्याने सहन केलं, तसं
भीमाईने सुद्धा 14 मुलांना जन्म दिला. त्यातली 7 मुलं जगली आणि 7 मुलं गेली. तर तुम्ही कल्पना करा, सुभेदार रामजीव बाबा जरी सुभेदार होते आणि त्यांच्या जवळ जरी काम करायला त्यांना शिपाई असेल, पण तो शिपाई काय वरवरचं काम करणार? दळण आणून दे, कुठे जिन्नस आणून दे, कुठे बाहेरचं काम करेल. पण तो घरचं सगळं जे काम असतं ते बाईला करावं लागते. 2 वेळचं जेवण, सकाळचं मुलांना नाश्ता आणि मुलांना जन्म देणं, गर्भारपण, मुलांना जन्म देणं आणि मुलं गेली की ते दुःख, म्हणजे त्या बाईला किती वेदना, किती मानसिक त्रास. आणि त्याच्यात भीमाबाईंना डोकेदुखी होती, सायनसचा त्रास होता त्यांना आणि त्यामुळे त्यांचं डोकं इतकं दुखायचं प्रत्येक वेळी की त्या डोकं भिंतीवर आपटायच्या, खांबावर आपटायच्या, इतक्या त्रस्त व्हायच्या अतिशय. आणि त्यामुळेच की काय, त्यांचा स्वभाव पण असा होता की त्यांना असं वावगं कोणी बोललेलं चालत नसे, खोटं बोललेलं चालत नसे. त्या लगेच प्रत्युत्तर करायच्या, बोलायच्या. आणि तो गुण बाबासाहेबांच्या मध्ये आलेला आहे, भीमाईंचा. त्यांनाही चीड होती, खोट्याची चीड होती, असत्य बोले करणाऱ्या, चुकीचं वागणाऱ्याची चीड होती. तर त्या भीमाईने शेवटी त्या साताऱ्याला गेल्या. साताऱ्यात गेला म्हणजे मृत्यू त्यांचा साताऱ्याला झाला. तर त्या बाईचं काय दुःख, म्हणजे त्याचा तो पुरस्कार घेताना आम्हाला त्यांची वेदना आमच्या हातात आहे पुरस्काराच्या रूपाने, असं वाटतं. आणि त्यामुळे तो आम्हाला महत्वाचा पुरस्कार वाटतो. ज्योतीला तो मिळाला होता. ज्योतीला बरेचसे इंटरनॅशनल पुरस्कारही मिळाले तिच्या कवितांना. भाषांतर तिची बऱ्याच कवितांची झाली, परदेशात झाली. म्हणजे भारतीय सगळ्या राज्यांमधल्या भाषांमध्ये तिची भाषांतर झालीच, पण इंग्रजी, जर्मनी, ऑस्ट्रिया, रशियन, सिंहली, नेपाळी अशा सगळ्या भाषांमध्ये तिची भाषांतरं झाली. आणि तिच्या कविता अभ्यासालाही लागल्या. अनेक विद्यापीठांमध्ये तिच्या कविता होत्या. ती अनेक संस्थांचे सदस्य होती आणि तिने अध्यक्षपदही भूषवलेलं होतं. म्हणजे विदर्भ साहित्य संघाची ती अध्यक्ष झाली होती. आणि आठवले गट, रिपब्लिकन पक्ष, त्या पक्षाची ती ऑल इंडिया महाराष्ट्र लेवलला ती स्त्रियांच्या विभागाची ती अध्यक्ष होती. ज्योतीचं मोठेपण हे होतं की ज्या वेळेला दया पवार 1996ला निवडणुकीसाठी उभे राहिले, ही निवडणूक होती साहित्य परिषद, मराठी साहित्य परिषदेने घेतलेली साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून त्यांना ती निवडणूक लढवायची होती. तर ते ठिकठिकाणी जाऊन स्वतःविषयी सांगत होते. ते दिल्लीला गेले, आपल्याला माहिती आहे, आणि दिल्लीला त्यांना स्ट्रोक आला तिथे, आणि तिथूनच ते मग त्याच्यातच त्यांचं निधन झालं, आपल्याला माहिती आहे. पण ते नागपूरला जेव्हा गेले आणि तेव्हा ज्योतीने त्यांना विदर्भ साहित्य संघात नेलं आणि सर्वांना त्यांचा परिचय करून दिला की हे बघा की आजपर्यंत मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये शंकरराव खरात हे एकच दलित साहित्यिक तुम्ही त्यांना संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मान दिला, पण आता माझा बंधू उभा राहिलेला आहे, माझ्या बंधूला तुम्ही त्या संमेलनाचा अध्यक्ष केलं पाहिजे. आणि खरोखरच दया पवार त्यावेळेला नक्कीच अध्यक्ष झाले असते, पण त्यांना थोडं आयुष्य थोडं झालं त्यांचं. आता कविता मावशी, आवाज येत नाहीये तुझा. तू म्यूट केलं स्वतःला. सॉरी, हा हा, बोल, आता बोल. आताच आला नाही का, की पहिल्यापासून येत नव्हता? बस एक 30 सेकंदासाठी बंद झाला होता. बर, तू काही बोट दाबला? म्हणजे त्यामुळे दया पवारांना निवडणुकीसाठी तिने कॅम्पेनिंग केलं, मनापासून आवाहन केलं लोकांना, आणि ते झाले पण असते अध्यक्ष, पण त्यांना आयुष्य थोडं झालं. आता इथे मला ज्योतीच्या कवितांबद्दल बोलण्यापूर्वी मला थोडासा दलित स्त्री साहित्याचा इतिहास थोडा सांगावा असा वाटतो की कुठून आलं आमचं हे साहित्य आहे, त्याची नाळ कुठे आहे. आम्ही महाभारतात मध्ये, रामायणाकडे, पुराण काळामध्ये आमची मुलं जातात का? तर नाही. आमची मुलं जी जातात दलित साहित्याची, ती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या काळामध्ये जातात. त्या काळामध्ये जे
थेर आणि थेरीनी सुत्त पिटकामध्ये ज्या गाथा लिहिल्या, त्या गाथांमध्ये त्याचं मूळ आहे. त्यावेळी 73 थेरीनी 522 गाथा लिहिल्या होत्या आणि त्या गाथांमध्ये त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून घरादाराला बाजूला ठेवून, नाती गोती बाजूला ठेवून त्या ज्ञान ग्रहण करण्यासाठी जेव्हा जेव्हा आल्या, त्यावेळेला त्यांनी आपली सगळी आत्मकथनच त्या गाथांमध्ये लिहून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सोमा नावाची एक थेरी होती. त्या थेरीने ती थेरी नेहमीच भगवान गौतम बुद्धाचं प्रवचन ऐकायला जात असे उत्सुकतेने. तर एकदा तिच्या वाटेत मार नावाचा, मार म्हणजे प्रतिकूल प्रतिगामी व्यक्ती, प्रतिकूल बोलणारा, सकारात्मक बोलायचा नाही, नेहमी नकारात्मक बोलणारा असा तशी व्यक्ती, आता आपण बघतोच असे लोक आहेत. तर तो तिला म्हणतो की अगं तू कुठे चाललीस? तर ती म्हणते मी भगवान गौतम बुद्धांचं ज्ञान घ्यायला जाते, ते ज्ञान देतात, ते प्रवचन ऐकायला जाते. तर तो म्हणतो की अगं तुम्हा स्त्रियांना अक्कल ती किती आहे? तुमची अक्कल चिमटी एवढी आहे. आणि चिमटी एवढी अक्कल म्हणजे त्याचं तो विश्लेषण करतो. तो म्हणतो की भात शिजलाय की नाही हे तुम्हाला नुसतं डोळ्यांनी बघून दिसत नाही. तुम्हाला भाताचं शीत हे 2 बोटाच्या चिमटीमध्ये दाबून बघावं लागतं, तेव्हा कळतं. तर अशा तुम्ही स्त्रिया काय ज्ञान ग्रहण करणार? तेव्हा ती सोमा त्याला उत्तर देते की हे मार, तू काय आम्हाला स्त्रियांना समजतो? आम्ही स्त्रियांनी जर आमची सगळी संवेदना, सगळी बुद्धी एकाग्र केली आणि एकाग्र चित्ताने आम्ही जर निर्धार केला ज्ञान घेण्याचा, तर तुम्हा पुरुषांनाही जे ज्ञान घेता येणार नाही असं ज्ञान आम्ही घेऊन जातो, असं ती त्याला आवाहन करते. आणि खरोखरच या सगळ्या थेरींचा आपण जर गाथा वाचल्या तर त्या थेरी ज्ञान त्यांनी कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये घेतलंय ते आपल्याला दिसेल. याच्यात महाप्रजापती, गौतमी, पटाचारा, मुक्ता, खेमा कितीतरी जणी आहेत. आणि त्याच्यामध्ये कुंडलकेशा नावाची जी थेरी होती ती तर लोक मोठ्या मोठ्या विद्वानांना आवाहन देत होती की तुम्ही मला हरवून दाखवा आणि तुम्ही जर हरलात तर तुम्ही माझे दास व्हाल. पण सारीपुत्ताने नंतर तिला सांगितलं की असं दास बीस काही नसतं, माणूस स्वतःचाच दास असतो, तो दुसऱ्याचा कधीच दास नसतो. तर अशा पद्धतीने थेरींच्या वाङ्मयाकडून आपण येतो संत साहित्यामध्ये. संत साहित्य जे आहे त्याच्यामध्ये नामदेव, संत नामदेव असेल, एकनाथ तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, संत जनाबाई, या सर्वांवर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव आहे. नागपूर भाऊ लोखंडे यांनी त्यांचा जो थिसिस लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी हेच लिहिलंय की संत साहित्यावर बौद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव. आणि खरोखरच तसा तो प्रभाव होता. आणि ती ताकद, ती शक्ती, ते सगळं घेऊन ते विचाराची प्रकट करण्याची बुद्धी, ते धाडस, हे सगळं त्या बौद्ध साहित्यामधून आलेलं आपल्याला दिसतं. तर 13व्या शतकामध्ये मधलं सगळं हा काय म्हणतो आपण त्याला, तमोयुग आहे. म्हणजे संपूर्ण अंधार आहे. मध्ये कोणी काय साहित्य लिहिलं काही माहित नाही. मुकुंद राजाने एक प्रथम मराठीवर ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर चक्रधर स्वामी आणि त्यानंतर सगळे संत आले. त्याच्यामध्ये चोखामेळा, संत चोखामेळाची पत्नी सोयराबाई, त्यांच्या कुटुंबातच सगळे संत होते. कर्ममेळा, निर्मळा त्याची बहीण आणि मुलगा कर्ममेळा. तर यांनी आपल्या साहित्यातून विज्ञानवाद दाखवलेला आहे. सोयरा काय म्हणते की तुम्ही आम्हाला विटाळ विटाळ झाला, दूर राहा दूर व्हा म्हणता. तर विटाळ म्हणजे काय आहे? तर ती म्हणते की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीचा जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म, विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. म्हणजे विटाळा वाचून कोण निर्माण झालेला आहे? विटाळातच सगळे निर्माण झाले. निर्मळा तर या सगळ्यांना आम्ही ह्याच्याकडे काय मागावं? ती आपल्या अभंगात म्हणते, नाही मजा आशा आणि कुणाची, स्तुती मानवाची करून काय, काय हे देतील नाशवंत सारे, यांचे या विचारे यांना न पुरे.
तर यांना जर काही पुरत नाहीये तर हे आम्हाला काय देतील, अशा पद्धतीने निर्भत्सनाच केलेली आहे या व्यवस्थेची. भागू महारीण म्हणून एक संत कवयित्री होती. तिने त्या विठ्ठल रूपी समाजाला जाब विचारलाय की सगळे लोक मंदिरात जाऊन सगळे संत हो राहुळी आणि मी बाहेर एकली तळमळी, हा काय न्याय आहे? तेव्हा हे पांडुरंगा, तू आम्हाला न्याय कधी देणार, आमच्याकडे कृपादृष्टी कधी टाकणार? अशा पद्धतीने ह्यांचे हे अभंग आलेले आहेत. नंतरच्या काळामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने लेखन प्रक्रिया सुरू झाली आणि लिखाण आलं हे आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलेल्या 1851ला मुक्ता मांग, तेव्हा मांग म्हणून जातीनेच अण्णावं सांगत असेल, पण तिचं नंतर साळवे अण्णा. तर ती मुलगी चौथ्या इथे शिकत होती. तिने आपल्या निबंधामध्ये रोखठोकपणे त्यावेळच्या पेशवेकालीन परिस्थिती जी पुढे आली होती, ब्राह्मणी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेला प्रश्न विचारलेला आहे की ती म्हणते, हो लाडू खाऊ भाऊ, तुम्ही लाडू खाऊ भाऊ आहात सगळे, लाडू खाता पंचपक्वान्न खाता आणि आम्हाला तुम्ही उष्टिष्ट देता, तुमचं उष्ट खरकट देता, आणि तेही आम्ही आणायला जेव्हा येतो तेव्हा दगड मारून आमची डोकी फोडता, आम्हाला रक्तबाळ बंबाळ करता, हा कुठला न्याय आहे? आमच्या स्त्रिया गरोदर राहतात, त्यांच्या डोक्यावर छप्पर नाही, त्यांनी बाळंतपण कुठे व्हायचं, त्यांचं बाळंतपण कसं व्हायचं, असं ते प्रश्न विचारते. ते हेही विचारते की गळ्यात मडकं, पाठीवर झाडू, या अवस्थेत आम्ही जगावं कसं? तुम्ही जिथे व्यायाम करता त्या तालीमखान्याचं समोरून जर एखादा चुकून अस्पृश्य माणूस गेला तर तुम्ही त्याच्या शिराचा चेंडू आणि तुमच्या तलवारीचा दांडू करून रक्त रंजित खेळ खेळता, हा न्याय काय आहे? तुम्हाला जो धर्म आहे तो धर्म आमचाही आहे ना, मग आम्हाला धर्म कुठला तो तुम्ही सांगा. असं परखडपणे तिने सगळं जो रोखठोकपणे तिने विचारलेला आहे, त्या तो जो रोखठोकपणा आलाय तो आपल्या पुढे साहित्यामधून दिसतो. आणि त्यानंतरचा जो काळ येतो तो बाबासाहेब आंबेडकरांचा काळ येतो. बाबासाहेब आंबेडकरांपूर्व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा काळ आहे. तो सत्यशोधक चळवळ मध्ये सुद्धा काही दलित मंडळी होती, नागपूर विदर्भाकडे अनेक त्यावेळचे लोक होते. त्याच्यामध्ये आम्ही इतिहास घडवला आहे, जे आम्ही पुस्तक मी आणि मीनाक्षी लिहिलेलं, त्याच्यामध्ये आम्हाला 48 स्त्रिया मिळाल्या, ज्या स्त्रिया बाबासाहेबांच्या बरोबर समता स्वातंत्र्य न्याय बंधुतेसाठी जी बाबासाहेबांनी मुक्ती लढा चालवला त्यामध्ये त्यांच्या बरोबर काम करत होत्या. त्या स्त्रियांचा आम्ही आढावा घेतला. पण त्यात साहित्य कोण कोण लिहित होतं हा जेव्हा मी धांडोळा घेतला तेव्हा बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत, जनता, समता, हे जे नियतकालिक होती त्याच्यामध्ये जनता आणि प्रबुद्ध भारत मध्ये स्त्रियांनी लिहिलेल्या कथा आहेत, त्यांनी लिहिलेले प्रतिक्रिया आहेत, त्यांनी लिहिलेले लेख आहेत आणि ललित लेखही आपल्याला सापडतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की काही स्त्रियांची मी नावं मुद्दाम सांगते की अनुसुया केदारे 2-2, 3-3 कथात लिहिलेल्या आहेत, पण आहेत. द्रौपदी शेजवळ, सरोजिनी कांबळे, ताराबाई चव्हाण, ताराबाई शिंदे, अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्यांनी त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे. मराठी आणि आपलं दलित साहित्याचा विचार करताना कथेच्या प्रांतामध्ये असं दिसतं की कथा लिहिणारी मराठीमध्ये पहिली लेखिका होती ती शांताबाई. तिने कथा लिहिली बिचारी आनंदीबाई, ती 1896ला. आणि आमची जी दलित कवयित्री लेखिका होती कथा लिहिणारी ती होती कुमारी ज स मोरे. त्या ज स मोरेने कथा लिहिली होती धर्मांतर प्रेमी, आणि ती निर्भीड या मासिकामध्ये 1936ला प्रकाशित झाली. म्हणजे मध्ये 60 वर्षाचा काळ गेलेला आहे. असाच काळ कथा संग्रह प्रकाशित होताना दिसतो. लक्ष्मी तनया नावाच्या बाईने सद्यस्थिती नावाचा कथासंग्रह 1915ला लिहिला आणि माझा कथासंग्रह 7चा आहे हा 1988ला आला. म्हणजे 70-80 वर्षाचं अंतर जरी आहे तरी पण आज आम्ही त्यांच्या बरोबरीने आहोत. आज कुठेच आम्ही मागे नाही आहोत. आमच्या शांताबाई दाणी, कौसल्याबाई संत्री, मीनांबल शिवराज या लेख लिहित असत. शांताबाई दाणींचा तर रात्रंदिनामा
आत्मकथन आहे. कौसल्याबाई शास्त्रीचं दोहरा अभिषेक त्यांनी हिंदीमध्ये लिहिलेला आहे. आणि कौसल्याबाई शास्त्री ह्या भाषांतरही करत असत. अनेक लेख त्या भाषांतर करून इंग्रजी वृत्तपत्रामध्ये पाठवत असत. नंतर सुगंधा शेंडे आहे त्या काळातल्या. हा काळ आहे जो काल जसं दादांनी सांगितलं की 60 वर्षाचा काळ त्याने धरला. आधीची 30 आणि नंतरची 30. तर त्या आधीच्या 30 वर्षामध्ये सुगंधा शेंडे हे एक नाव आहे की त्या कविता लिहित होत्या, कथा लिहित होत्या. परंतु सुगंधाबाईंनी 1960 पासून ते 1986 पर्यंत आपलं लेखन केलेलं आहे. पण त्या लेखनाचा जर आढावा घेतला तर त्याच्यामध्ये जे आपण कलात्मकता, हे जे मूल्य म्हणतो, त्याचा थोडी कमतरता दिसते त्यांच्या साहित्यामध्ये. पण पुढे हिरा बनसोडे आली, तिचा पौर्णिमा कविता संग्रह आला, तो 1970ला आला. फिर्याद 1984 आला. फिनिक्स 2001, आशा थोरातांचा पानगळ 1981ला आला. सुरेखा भगत साक्ष 1994ला आला. नंतर विमल गाडेकर, सरिता जांभुळे आणि सगळ्यानंतर पुढे सगळ्या आल्या. माझी कथा आली, मीनाक्षी कथा लिहित होती, कुमुद पावडे, बेबी लांजेवा, बेबी ताई कांबळे, कांताबाई कांबळे, गुणाबाई गाडेकर, या सगळ्या जणींची आत्मकथन वगैरे आली. पण या साहित्याचा जर धांडोळा जो मी म्हटलं की बाबा ज्ञान घेण्याचं जी आसक्ती, जिजिविषा, ती रोखठोक बोलणं, प्रश्न विचारणं आणि विज्ञानवादातून बोलणं, हे सगळं जर आपण पुढे जर आलं तर आत्ताच्या लेखिका या प्रज्ञा पवार आहे, संध्या रंगारी, प्रतिभा अय्यर, उषा अंभोरे, आशालता कांबळे, छाया कोरेगावकर, कविता मोरवणकर, शारदा नवले, अशा कितीतरी मुलींच्या मध्ये आत्ता आलेला आहे तो. पण याचा उगम हा मला नेहमीच ज्योतीच्या साहित्यामध्ये दिसतो. तो ज्योतीच्या दिशा हा तिचा संग्रह जेव्हा आला त्यावेळेला एक दिशाच मिळाली साहित्याला, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. ज्योतीने सर्व आमच्या या लेखिका लिहित होत्या त्या सर्वांना ह्या सगळ्या मूल्य म्हटली, रोखठोकपणा, विज्ञानवाद वगैरे, ह्या सगळ्या याच्यामधून ज्योतीने एकत्र आणलेलं दिसतं. ज्योतीच्या कविता सादर करताना ज्योती नेहमी शेरोशायरी करत असे आणि तिची शेरोशायरी करण्याची अदा, बोलण्याचा ढंग इतका अप्रतिम असायचा की ती स्टेजवर उभी राहिली की लोकच खालून सांगायचे, ताई ताई एक शेर म्हणा. आणि तिचं ते पाठांतर पण होतं. मग त्याच्यामध्ये फैज अहमद असेल, मोहम्मद इक्बाल असेल, मिर्झा गालिब असतील, मीर नाझीर, गुलजार जावेद अख्तर, सगळ्यांचे शेर, सगळ्यांच्या कविता तिच्या तोंडपाठ असत. त्यामुळे तिचं काव्य वाचन हे अगदी वन्स मोर घेऊनच जायचं असं होतं. तिचा एक शेर मला सांगावं असं वाटतं. ती नेहमी म्हणायची, जला के जिस्म जहां दिल भी जल गया होगा, जिस्म जला तो दिल भी जल गया होगा, कुरेदते हो जो अब राख जुस्तजू क्या है, राखेमध्ये काय तुम्हाला सापडणार आहे, अशी ती विचारायची. आणि ती आपली कविता मग वेगळ्या ढंगाने बोलत जायची. तर तिला हेही माहित होतं की कवितेची वाट ही सरळ नसते, ती प्रतिमा आणि प्रतीकांची वाट असते. आणि ती प्रतिमा आणि प्रतीक नेहमीच खूप छान पद्धती वापरायची की डोक्यातल्या रक्तापेक्षा रानातलं फूल लाल फूल नाहीये इतकं हे म्हणायची. किंवा आईचा पदर म्हणजे काय आहे, तर तो राष्ट्रध्वजासारखा मला दिसतो, आईच्या कपाळावरचं कुंकू मला अशोक चक्रासारखं दिसतं, असं ती. आणि कितीतरी तिच्या काव्यामध्ये, कवितेमध्ये प्रतिमा आणि प्रतीकांची प्रेरण असायची, प्रकरण असायची. आता काल जो दलित शब्द, आता आपण बोलताना आता या पुढच्या कवयित्रीला मी आंबेडकरवादी कवयित्री म्हटलं, तर हा आंबेडकरवादी शब्द आलाय. काल दादा म्हणाले की दलित शब्दाचं मग काय करायचं. पण आता काय आहे, तो ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये पण तो शब्द गेलेला आहे, त्याचा शब्द हे झालेला आहे. पण आता जीवनात बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे, त्यामुळे बदल हा होणारच आहे. पूर्वी कसं होतं, चांडाल, स्वपच, अंत्यज, बहिष्कृत, नंतर अस्पृश्य आलं, मग गांधीजींनी हरिजन आणलं, मग शेड्यूल कास्ट झालं, बाबासाहेबांनी लिस्ट केली, ते शेड्यूल कास्ट झालं, आणि मग दलित आलं. हे दलित साहित्य संमेलन मुंबईमध्ये 2 मार्च 1958ला नायगाव मध्ये भरलं होतं. आणि त्याचे अण्णाभाऊ साठे हे उद्घाटक होते त्या संमेलनाचे. आणि त्यावेळेला अर्जुन डांगळे वगैरे सगळी
तरुण मंडळी, नामदेव रसाळ, सगळे सगळे तरुण मंडळी, सगळे पॅन्थरचे सगळे लेखक त्याच्यामध्ये होते. त्यावेळेला त्यांनी एक ठराव केला होता, आणि तो ठराव काय होता की आता आम्ही यापुढे आमच्या साहित्याला दलित साहित्य म्हणायचं. सर्व जो जो शोषित, उपेक्षित, पददलित, तो सगळा दलित. आणि त्याला मग तो कुठल्याही मुस्लिम दलित असेल, ख्रिश्चन दलित असेल, कुठल्याही शीख दलित, कुठलाही असेल, त्याला दलित म्हणायचं. पण मग पुढे असं झालं की काही लोकांनी, राजा डाले वगैरे म्हणाले बौद्ध साहित्य, मग आम्ही आता दलित नाही, लोकही म्हणायला लागले. आणि मग आता बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हेच महत्वाचे, आणि त्यांचा आंबेडकरी विचार, मग आंबेडकरी साहित्य, मग फुले आले, फुले आंबेडकरवादी, मग फुले शाहू आंबेडकरवादी, असं आता अण्णाभाऊ साठे, असं ते गुंफत गुंफत पुढे चाललेलं आहे. परंतु ह्याच्यावरती काळच ठरवेल की आता या साहित्याला काय म्हणायचं, काळच ठरवेल. आणि काल दादा हेही सांगत होते की बा आता साहित्यिक लिहित नाही, पण तसं नाहीये. खूप लिहिणारी मुलं आहेत, खूप व्यक्त होत आहेत, आणि ते आपल्याला व्हॉट्सअपवर दिसतात, फेसबुकवर दिसतात, युट्यूबवर दिसतात, सगळीकडे त्यांचा प्रतिभा आपल्याला दिसत असते. आणि ती वेगवेगळ्या वेगवेगळ्या ह्याच्यातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या राज्यांमधून, सगळीकडे ह्या प्रसार माध्यमाशी सगळे एकवटलेली लोक आहेत. आणि आता इंग्रजी पण येत आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये आता काल आपण विचार केला तर अपर्णा म्हणाली की माझंही साहित्य आहे. नंतर भामा लिहिते, शिवकामी लिहिते, ती मीना कंदासामी, ती सुद्धा इंग्रजीमध्ये तिचं साहित्य आहे. परवा एका मुलाचा कविता संग्रह इंग्रजीमध्ये आला, लहान मुला तो इंग्रजीमध्ये करतो. आता मीडियम बदललं, भाषा बदलली, त्याबरोबर शब्द बदलले, पण त्याचा जो आशय आहे तो काही बदलणार नाही, विषय बदलणार नाही. कारण जोपर्यंत जात आहे, जोपर्यंत जातीवाद आहे, आणि आता तर जातीवादाला खूप टोक आलेला आहे, त्यामुळे तो असणारच आहे. तर मला आता यानंतर ज्योतीच्या कवितांबद्दल थोडंसं बोलावं वाटतं. लोक मी बोलते, काय पाहिजे, मी बोलते. तर ज्योतीच्या कवितांचा विशेष म्हणजे फार ज्याला आपण खऱ्या अर्थाने कलात्मक पद्धतीने लेखन करणारी, किंवा कलात्मक पद्धतीने त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे, अशाच ज्योतीच्या कविता. आणि मला आठवतं अस्मिता दर्शच्या विचार मंचावर ज्योती कवितेची वही घेऊन उभी राहायची, अंगावर फिकट रंगाची साडी असायची. ज्योतीने कधीच डार्क रंगाची साडी मी ज्योतीच्या अंगावर कधीच पाहिलेली नाही. आणि त्याचा चेहरा असा आत्मविश्वासाने तेजस्वी झालेला अगदी, आणि शब्दांना धार, सुरुवातीपासून अगदी आशयगर्भ असा ती पहिल्यांदा शेर एक म्हणून टाकायची, आणि मग सगळे सजग होऊन बसायचे, आणि अतिशय ठाम शब्दांना धार लावून ती सुरुवातीला ती बोलायची. आणि ती कविता स्वतःना, तिची कविता लक्ष देऊन ऐकता ऐकता आदरवूनही टाकत असे. तर तिच्या त्वेषाने ती जेव्हा कविता, म्हणजे त्यातली एक त्वेषाने म्हणणारी तिची कविता मी सांगते की वाटतं, आणि ती पॅन्थरी वाण्याची कविता पुन्हा, वाटतं घ्यावं हातात कोलीत आणि लावावी आग, वाटतं घ्यावा हातात कोलीत आणि लावावी आग या अमानुषांच्या वस्तीला, जिथं आपल्या सर्वस्वाची होळी झाली, आमच्या सर्वस्वाची होळी झाली, तिथे या अमानुष वस्तीला आग लावावी, असं तिला सारखं वाटतं. दुसऱ्या एका कवितेच्या ओळी आहेत, या गर्वाचं डोकं फोडायला आणि श्रीमंतांच्या हवेल्या ढेर करायला, या गर्वाचं डोकं फोडायला आणि श्रीमंतांच्या हवेल्या ढेर करायला, इवल्याशा मुठी त्वेषाने आवळीत, बाळाने आत्ताच कुठे डोळे उघडले आहेत, खबरदार यापुढे. म्हणजे पॅन्थरला उद्देशूनच ती म्हणत होती, असं मला वाटतं की या बाळाने आता डोळे उघडले, आता तुम्ही खबरदार याल. जे लोक हतबल होते, गलित गात्रे होते, त्यांनाच स्वतः म्हणायची, अरे कशाला जन्माला आलास, कशाला जन्माला आलास, अरे इथे घोडे, हत्ती रिटायर झाले, आणि माणसांचा नवा भरणा सुरू झालेला आहे. घोड्या हत्तींवर नाही बसणार, आता लोक माणसांवर बसणार आहे. तेव्हा माणुसकीला ओढण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत.
माणुसकीला ओढण्यासाठी. आणि ते कुठे आहेत तर माणूस पागेत, जसं घोड्याची पाग असते तशी माणूस पागेत ते लोक उभे राहिलेत माणुसकीला ओढण्यासाठी. तू कशाला कशाला तू जन्माला आलास. दुसऱ्या एका कवितेमध्ये ती म्हणते की गर्भातच मेलो असतो तर. मला हे गर्भात मेलो असतो तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाची आठवण होते. मार्चच्या 14 तारखेच्या सत्याग्रहाच्या वेळेला लोकांना सत्याग्रहाला उद्युत करताना त्यांनी म्हटलं होतं की अरे तुम्ही गर्भातच का मेलात नाही, तुम्ही इतके हीन दीन लाचार जगता वागता, तुम्ही असं का करता, तुम्ही गर्भातच मरायला पाहिजे होतं. तर तो शब्द कुठेतरी तिच्या नेणिवेत जाणीवेत तो असेल. त्यामुळे ती म्हणते गर्भातच मेलो असतो तर. हा शेवटी असं हे चल रे मित्रा, असं हे रडत गंजत पुढत मरण्यापेक्षा आपण गर्भातच मेलो असतो ते. पण थांब, असं करून आपल्याला जमणार नाही. आपल्याला उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण मरूया. आपण मरणापेक्षा आपण उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी क्रांती करून मरूया. हा जो क्रांतीचा विचार ती देते, हा जो सकारात्मक विचार देते, दुसऱ्याला उभं करण्याचा विचार देते, तो तिने स्वतःपासूनच घेतलेला आहे. म्हणजे स्वतः तिच्या कवितेमध्ये ती म्हणते, मग मी स्वतः काय करते ती सांगते की मी हात उंचावले आहेत. या कवितेमध्ये ती म्हणते मी हात उंचावले आहेत, समग्र काळोख प्रासून, सगळं दुःख प्रासून मी हात उंचावले आहेत. जखमांच्या आर पार गळ्यात क्रूस आहे, जखमांच्या आर पार जाते गळ्यात क्रूस आहे. एकलव्याच्या बोटातून ठिबकणाऱ्या रक्ताची शपथ, एकलव्याचं रक्त मला दिसत आहे. मर्यादेच्या सीमारेषा पार करीत आता आभाळ पेलण्याचे सामर्थ्य माझ्यात आलेले आहे. आभाळ पेलण्याचे सामर्थ्य माझ्यात आले. आता कुशाल कोसळू दे आभाळाला केव्हाही, मी हात उंचावले आहे. हा जो एक निर्धार सकारात्मकता ही सगळी ज्योतीच्या शब्दात ती एक स्त्री म्हणून नाही, दलित स्त्री म्हणून नाही, पुरुष प्रधान व्यवस्थेत जगणारी भारतीय स्त्री म्हणूनही नाही, तर वैश्विक पातळीवर त्या प्रत्येक अन्याय अत्याचाराचं दुःख वेदनेचं ज्योतीला भान होतं. त्या विरोधात ती सावधपणे भोवताल पाहत विद्रोहाची मशाल घेऊन चालली होती. पाशवी लेण्या या कवितेत तो भाव ती व्यक्त करताना म्हणते, त्यांच्या पाशवी अत्याचाराची कोरून ठेवली आहे, त्यांच्या पाशवी अत्याचाराची कोरून ठेवले लेणी कोरून माझ्या हृदयावर. त्या अत्याचाराची प्रत्येक आठवण माझ्या हृदयात आहे. बदलत्या काळावर नजर रोखून सावधगिरीने पावलं टाकीत मला हे रान तुडवायचंय. बदलत्या काळाची पावलं ओळखत सावधगिरीने रान तुडवीत मला चालायचं आहे. आणि त्या दृष्टीने तिने आपल्या पहिल्या संग्रहातच आपली दिशा निश्चितच केलेली आहे. आणि त्या कविते त्या दिशा संग्रहामध्ये तिने बाबासाहेबांना निक्षून सांगितलेलं आहे. बाबासाहेबांवर कविता लिहिली आणि त्याच्यात ती निक्षून सांगते, बाबासाहेब आता कोणीच हिसकावू शकणार नाही आमच्या भविष्याच्या ओठावरची गाणी. बाबासाहेब आता कोणीच हिसकावू शकणार नाही आमच्या भविष्याच्या ओठावरची गाणी, कारण अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची मी आहे निशाणी. अंधार जाळीत उगवणाऱ्या प्रलयंकारी सूर्याची मी आहे निशाणी. त्यांना राख आमची करू द्या, त्यांना राख आमची करू द्या. आम्ही फिनिक्स होऊन उंच झेप घेऊ, आम्ही फिनिक्स होऊन उंच झेप घेऊ. फक्त त्यासाठी मला तुमच्या ग्रंथाचे एक पान होऊ द्या, त्यासाठी मला तुमच्या ग्रंथाचे एक पान होऊ द्या. तुमच्या कोटाच्या खिशातल्या पेनाची थोडी शाई होऊ द्या. झालेस तर सनातनी डोळ्यांकडे बघणाऱ्या तुमच्या दृष्टीचा एक किरण होऊ द्या, नाहीतर तुमच्या त्या बोटाची तरी दिशा होऊ द्या, तुमच्या त्या बोटाची दिशा होऊ द्या. आणि तिचा कविता संग्रहाचं नाव दिशा, म्हणजे इतकं समर्पक नाव ती ठेवलेलं आहे. आणि त्या समर्पकतेने ती बोलायची. इथून ही नजर तिची आहे, ती एखाद्या सर्च लाईट सारखी समाजावरच्या विकृतीवर फिरते. दिशा या आपल्या पहिल्या संग्रहातीने स्त्रीकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलून टाकलेला आहे. नव्हे, तिने समाजाला दिशा दाखवलेली आहे. ज्योती स्टेजवर उभी राहून म्हणते, त्या अशा विकृतीकडे बोट दाखवत ती म्हणते,
की माणुसकीला तुडवणाऱ्या नराधमानो. आता जेव्हा एका स्त्रीच्या तोंडून नराधमा सारख्या आरोळी ऐकायला यायची, तेव्हा तिची दाहकता प्रथमच श्रोत्यांना जाणवायची. आणि ऐकणारे आणि तिची कविता वाचणारे सुद्धा सावरून तिच्या शब्दाकडे लक्ष देत होते. ती म्हणते, माणुसकीला पायदळी तोडवणाऱ्या नराधमानो, दारिद्र्याची बंधने झुगारून फाटक्या चिंध्यातून डोकावणारे शरीर तुम्हाला दिपवते काय? फाटक्या चिंध्यातून डोकावणारे शरीर तुम्हाला दिपवते काय? अरे इथे अन्नाच्या कणाकणाला मोता देऊन अधीरे हात होतात हातातोंडाच्या मिलनाला. अशाना आपल्याच खांद्यावर आपलं मड घेऊन सरणावर ठेवावं लागतं रे. आपलंच मड सरणावर ठेवावं लागतं. हे तुम्हाला दिसत नाही का? असं ती उंच आवाजात मुरजाड मनानं म्हणत जागवायची. तेव्हा ती खूप उंच तिची कविता सर्वांना तो भाव मनात घेऊन जायची. तिचा ज्योतीने अनेक घटना आपल्या कवितेतून लिहिल्या. ती खूप निर्भीडपणे परखड आणि वैश्विक पातळीवर जाणाऱ्या कविता तिच्या होत्या. आदिम काळापासून चालत आलेल्या त्या विकृतीला आळा घालण्यासाठी थेट महाभारतातल्या देवत्व जडलेल्या श्रीकृष्णालाही ज्योतीने साथ घातलेली आहे आणि इशारा दिलाय. आपल्या हिरव्या गवतावर लाल घोषणा या कविता संग्रहात ती म्हणते, हे कृष्णा, तुझ्या राज्यात आई बहिणीवर अत्याचार आणि तू डोळे मिटून जा गपगार. अरे वस्त्र पुरवणारे ते हात मुळापासून छाटून तरी टाक आणि पुनरावृत्ती होऊ देऊ नकोस नव्या महाभारताची. अशा पुन्हा या अत्याचारांची तू पुनरावृत्ती होऊ देऊ नकोस, त्याची काळजी घे. ज्योती जेव्हा हे तिची कविता जेव्हा खैरलांजीचं हत्याकांड झालं, सुरेखा भोतमांगे आणि प्रियंका भोतमांगेवरती अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्यावेळेला आम्ही ह्याच्यामध्ये मंत्रालयावर हल्लाबोल केला होता. एक दिवस आम्हाला तुरुंगवास झाला. त्यावेळेला आम्ही ही कविता ज्योतीची आठवत होतो की कुठे आता कृष्ण, कुठे आहे तो साड्या देणारा, कुठे ते आहे. आणि ज्योतीने बरोबर कृष्णाला तो जाब विचारलेला होता. असं त्यावेळेला आम्ही सगळ्या इथे चर्चा करत होतो, हसत होतो. नंतर ज्योतीची आम्हाला सर्व लोक श्रोत्यांना अंतर्मुख करणारी कविता तू कधी दिसली नाहीस. म्हणजे आईवर अनेकाने कविता लिहिल्या, पण ज्योतीची ही कविता कित्येक वन्स मोर घेत असत. आम्ही सगळे अस्मितादर्शीच्या मंचासमोर ऐकायला बसलेले असायचो. खेड्यापाड्यातून उपेक्षित जीवन जगलेले बिचारे आमचे लेखक कवी असे ते आलेले असायचे. नायगरे वर्गातले सगळे बसलेले असायचे. त्यांनी सगळे ताणेबाणे सोसलेले असायचे. चळवळीत ते कुठे ना कुठेतरी त्यांचा भाग असायचाच. पण त्यांना आपली बायको, आपली बहीण, काकी, मामी, वहिनी यांचं दुःख फार जाणवायचं नाही. पण त्यांना आपल्या नात्यातल्या स्त्रियांचं दुःख दिसलं तरी पण आपल्या आईने आपल्यासाठी किती कष्ट सोसले, किती खस्ता काढल्या, त्याच्या आठवणीचं गाठोडं मात्र त्यांच्या सोबत असायचं. त्यातून डॉक्टर यशवंत मनोहर काय झालंय? नाही बोल, ते कोणी मध्ये बोलत होतं. हा, डॉक्टर यशवंत मनोहर. मोठा स्क्रीन दिसत नाहीये का? दिसतोय. तर यशवंत मनोहर, वामन निंबाळकर, नामदेव रसाळने आईवर छान कविता लिहिली की मी काय करतोय हे मला आईला एकदा बसवून समजावून सांगायचंय. पण ती काय काय प्रश्न विचारते मला, अशी त्यांची कविता आहे. युवराज सोनटके याच्यात मध्ये हिरा बनसोडेची पण कविता छान आहे आपल्या आईवर लिहिलेली. की ती आई तिच्याकडे आलेली आहे शहरात आणि गावाला चालली आहे आणि ही मुलगी आईला सांगते की आई तू नीट जपून जा, गाठोडं नीट ने बघ, तुझा स्वभाव असा आहे, नांद्रट आहे, तू कुठेतरी बघशील कुठेतरी. आणि इथे काय पद्धत आहे की आपलं जे दुसऱ्याचं बोचकं असतं ते आपलं म्हणण्याची इथे पद्धत आहे. तेव्हा तू जपून जा. आणि मी तुला बोंबील दिले, सुकट दिले, ती माझ्या बाबाला करून त्याचं घाल वाश्यात, असं ती सांगते. आणि आईच्या स्वभावाचं तिने फार चांगल्या पद्धतीने वर्णन केलंय. मला जास्त उल्लेख करावासा वाटतो तो प्राध्यापक नातू मोघे
यांच्या कवितेचा इंद्रधनुष्य त्यांनी कविता लिहिली. तर त्याच्यामध्ये त्यांनी निळ्या आभाळात शोभणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहताना डोळ्याच्या कडा सुकावण्याऐवजी, ते इंद्रधनुष्य पाहताना डोळ्याच्या कडा सुकावण्याऐवजी ओलावतात आईने नेसलेल्या सप्तरंगी 60 ठिगळी लुगड्याची आठवण, असं ते म्हणतात. अशीच कविता मला प्राध्यापिका आशालता कांबळे हिने आपल्या आईवर लिहिले. त्या शारदा नवले, कविता मोरवणकर या सगळ्यांनी लिहिल्यात आपल्या आईवर कविता. कारण आईची वेदना ही सर्वांनाच त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या जाणीवे-नेणीवेमध्ये रुतून बसलेली असते. तर आशा म्हणते की तुझ्या कष्टाची शिदोरी पदरात मी झेलते, तुझ्या कष्टाची शिदोरी पदरात मी झेलते, संसाराच्या वाटेवरी जणू तिचं धीर देते, जणू तिचं हृदय देते. तर आईचं असं हे असणं, तिच्या आठवणी त्या सर्वांजवळच आहेत. पण ज्योतीने लिहिलेली आईवरची कविता ही फार वेगळी कविता आहे. त्याच्यामध्ये तिने समग्र बाईचं दुःख वेदना लिहिलेल्या आहेत. तिच्या इच्छा आकांक्षा आणि तिचं सामाजिक भान, तिचं उदार मन हे घेऊन तिने लिहिलेली कविता आहे. आणि ती ज्योती जेव्हा कविता वाचायला उभी राहायची तेव्हा आम्ही सगळ्याच तिच्याकडे पाहत राहायचो. आणि त्या ज्योतीच्या आईमध्ये आम्हाला ती जी बाई आहे ती तिच्यात मुलगी आहे, पत्नी आहे, मदतीचा हात देणारी सखी आहे, कष्टकरी महिला आहे, ती चळवळीतली कार्यकर्ती आहे आणि आजाराने ग्रस्त असलेली एक रोगग्रस्त स्त्रीही आहे. तिचे विविध रूपे, पण तिच्यातली अथांग माणुसकी ती मन हेलावून टाकणारी आहे. त्यामुळे ज्योतीची ती कविता वाचताना मला खूप चांगलं वाटतं आणि डोळे तिच्या कवितेने खरोखरच भरून येतात. ज्योती तितक्याच करुण, कोमल आणि उत्कट आवाजात ती कविता म्हणायची की तू कधी दिसली नाहीस, तू कधी दिसली नाहीस नव्या कोऱ्या जरीकाठी इरकली लुगड्यात, पुतळ्यांची माळ गळ्यात, गोठ पाटल्या हातात, रबराच्या वाहनाही पाहिलं नाही तुझ्या पायात. 4 कुडांच्या स्वप्नासाठी एक कुडाचं घर असावं, त्यासाठी रणरण त्या उन्हात पावलं भाजीत, भव्य इमारतीच्या चैतीवर घरभार पावलं सांभाळून ठेवताना, सिमेंट रेतीचा मलबा डोईवर भरभरून वाहताना तू दिसलीस मला. संध्याकाळी पदराची गाठ सोडून तेल मीठ आणताना, 5 पैशाचं नाणं मुलाच्या हातावर ठेवून शाळेत जा म्हणताना, आणि पाळण्यातल्या लेकराला छातीशी लावताना तू तरी शिकून आंबेडकरावानी ओजो बाप्पा, माझ्या हातातलं गमेलं सुट्टी देजो बाप्पा म्हणताना, नामांतराच्या लढ्यात लढताना, पोलिसी दंडुका हातावर झेलून ताट मानेनं कारागृहात जाताना, एकुलता एक मुलगा मेला तर भीमासाठी शहीद झाला म्हणताना, 2-4 रस्ते तर लई भलं होतं असं पोलीस अधिकाऱ्याला ठणकावून सांगताना तू दिसलीस मला. रुग्णालयात शेवटच्या घटका मोजताना, कागद काचा वेचून जमलेला पैसा दीक्षाभूमीला दान म्हणून शेवटचा जयभीम घेताना, पण तू कधी दिसलीस नाही मला. नव्या कोऱ्या जरीकाठी इरकली लुगड्यात तू मला कधीच दिसली नाही, नव्या कोऱ्या जरीकाठी. हे आम्हाला आता हे वाचताना डोळ्यात पाणी येतं की ते प्रातिनिधिक सगळ्या स्त्रियांचं, म्हणजे जगात कुठेही ती कष्टकरी स्त्री असली तरी तिची आठवण, तिची संवेदना आमच्या मनापर्यंत पोहोचते. आणि मला तिची आवडलेली एक कविता, ती खैरलाजीचं हत्याकांड झालं त्यावेळेला तिने लिहिलेलं ती कविता आहे. ती खूप विव्हळ झाली होती, तिला खूप दुःख झालं होतं, तिचं हृदय फाटलं होतं ज्योतीचं. पण तरीही आपण एक उच्च विचार आहेत आपल्याला आणि आपण माणुसकी सोबत घेऊनच जायचं आहे हे भान ठेवून तिने कुठले वावगे शब्द त्या कवितेत लिहिले नाहीत. उलट ती म्हणते, खैरलांजी हिंस्र स्वापदालाही लाजवून सोडते अशी आहे. खैरलांजी हिंस्र स्वापदालाही लाजवून सोडते. महाभारताच्या मानवतेला तडे देणाऱ्या कितीतरी घटना आम्ही कोरल्यात आमच्या हृदयावर, आम्ही कोरल्यात आमच्या हृदयावर. पण अरे, आम्हालाही पेटता येते, आम्हालाही पेटता येते आणि प्रसंगी पेटवताही येते. पण आता हा पण जो आहे तिथे कविता सोडून दिलेली आहे.
की आम्ही हिंसेच्या मार्गाने जाणार. तुम्ही जरी हिंसा केली तरी आम्ही हिंसेच्या मार्गाने, आम्हाला बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दाखवलाय, बुद्ध धम्म दिलेला आहे. तर आता मी थोडं शेवटाकडेच येते आहे. तर अशा ज्योतीच्या सगळ्या या कविता सगळ्यांनाच एक मार्ग दाखवणाऱ्या, मानवतेचा संदेश देणाऱ्या, आणि साहित्याला तिने स्त्रीकडे बघण्याचा जो जो दृष्टिकोन आहे तो दिलेला आहे. आणि त्यामुळे तिचं वेगळेपण पुन्हा पुन्हा आठवलं, पुन्हा पुन्हा त्याच्यावर PhD करणारे आहेत, पुन्हा पुन्हा MA ला प्रबंध लिहिणारे, सर्वांना कुठेही त्यांना कुणालाच नकारता येणार नाही असं त्याचे सगळ्या कवितांचे अर्थ, त्यातल्या त्याचा गोषवारा विषय हा त्रिकालाबाधित चालणारा आहे. कुठल्याही काळात, म्हणजे याच्या पुढेही ज्योतीच्या कविता कोणी वाचेल तरी त्याला त्याचा संदर्भ सापडेल. मी ज्योतीच्या दिशा या कविता संग्रहामध्ये तिचे जे गाईड होते ते डॉक्टर दबी कुलकर्णी, त्यांनी जे म्हटलं होतं ते मला जास्त महत्वाचं वाटतं. ते काय म्हणाले होते की ज्योती जेव्हा लिहित होती त्यावेळेला तिच्यावर जे संस्कार होते ते गजानन मुक्तिबोध हे जे आणि शरदचंद्र मुक्तिबोध हे जे बंधू होते ते होते मार्क्सवादी, परंतु त्यांनी मार्क्सवादामधला जो काही आपल्याला असा वाटतो आक्रमकपणा, रक्तरंजितपणा किंवा काय अशा वेगवेगळ्या कल्पना आहेत, खरं म्हणजे तसं नाही आहे. तो सुद्धा मार्क्सने सुद्धा प्रेमच सांगितलेलं आहे. प्रेमानेच माणसाला जगता येतं आणि जिंकता येतं असं मार्क्सने म्हटलेलं आहे मार्क्सने. पण तरी सुद्धा त्यांनी आपल्या कवितामध्ये भावकविता लिहिल्या आणि ज्योतीच्याही खूपशा भावकविता आहेत ज्या जरी संताप आला आणि प्रचार, वैचारिकता आणि सामाजिक तपशील द्यावेसे वाटले तरी पण ज्योतीने आपलं मन आवरलेलं आहे आणि तिने आपल्या सामाजिक कविता नाही, भावकाव्याचं बळ दिलेलं आहे असं ते म्हणतात. आणि म्हणूनच तिने तसंच लिहित राहावं असं ते आशावादही व्यक्त करतात. तो मला आवडतो. त्याने काही तिच्या कवितांची उदाहरणं दिले. अखेर ज्योती हे एक तडफदार व्यक्तिमत्व, अतिशय जाज्वल्य असं तिचं प्रतिभा आणि मरणात राहील अशी ती आम्हाला लवकर पारखी झाली. ती लवकर गेली. तिने आणखीही ती असती तर तिने त्या एवढ्याशा काळामध्ये तिने इतकं समग्र साहित्याला हात घातला, कविता लिहिल्या, कथासंग्रह लिहिले, परीक्षणं लिहिली, आपली समीक्षा लिहिली, अनेक लेख लिहिले. तिथे आणखी एक कथासंग्रह, असे अनेक कथासंग्रह आले असते पण तिला आयुष्य फार थोडं मिळालं. तर मला बाबासाहेबांच्या अर्पण पत्रिकेमध्ये बाबासाहेबांनी टॉल्स्टॉयचं एक वाक्य दिलेलं आहे. आणि तेव्हा टॉल्स्टॉय म्हणतो की आपण किती अंतर चाललो हे महत्वाचं नाही, तर आपण कोणत्या दिशेला चाललो हे महत्वाचं आहे. तर ज्योतीने आपल्या अल्पायुष्यामध्ये ती ज्या दिशेला गेली, कविता संग्रह ही दिशा, ती दिशा फार योग्य होती. अतिशय इतरांनाही त्या दिशेने जावं, इतरांनी तो मार्ग अनुसरावा अशी होती आणि तिचं कर्तृत्व थोर होतं. तर मैत्रीण म्हणून तिची मला वारंवार आठवण येते. तिचं असं सगळं आठवतं. पण अपर्णा आहे, अपर्णाशी बोललं की तितकंच चांगलं वाटतं. ज्योतीच्या बरोबर मला बोलायची संधी अपर्णाने दिली आणि ज्योतीच्या स्मृतीला मी वंदन करते आणि मी जे काही बोलले आणि त्याचा मी समारोप करते. जय देव. धन्यवाद उर्मिलाताई. अत्यंत ओघवतं असं व्याख्यान आज आपण इथे दिलेलं आहे. डॉक्टर ज्योती लांजेवार यांच्या लौकिक आणि वाङ्मयीन व्यक्तित्वाचे अनेक पैलू अगदी सहजपणे आपण उलगडून सांगितले आहेत. एक मैत्रीण आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीबद्दल जिव्हाळ्याने पण अगदी सहज बोलते असं आम्हाला ऐकताना वाटत होतं. ज्योतीताईंची कविता, त्यांची समीक्षा, त्यांचे वैचारिक लेखन, त्यांच्या कथा आणि त्यांचा राजकारणातील सहभाग, हे सर्व गोष्टींना आज तुम्ही उजाळा दिलेला आहे. ज्योतीताईंच्या कवितेबद्दल बोलताना
विद्रोह, रोखठोकपणा, बंडखोरी, वेदना, व्यथा यांचा जणू पुढे येणाऱ्या कवयित्रींसाठी एक परिपाठ ठरला. हे जे आपण जे विधान केलं आहे ते अतिशय मौलिक असं विधान आहे. आणि त्यांची समीक्षा सुद्धा समकालीन समीक्षेपेक्षा वेगळी होती, हेही तुम्ही अत्यंत सहजपणे आज मांडलेलं आहे. ज्योतिताईंच्या व्यक्तित्वाला आणि त्यांच्या साहित्याचा जागर आज आपण समोर असून इथे मांडलेला आहे. ज्योतिताईंच्या अनेक कविता आपण वाचल्या, उलगडून दाखविल्या आणि त्या आम्ही ऐकणाऱ्यांपर्यंत उत्तमपणे तुम्ही पोचविले आहेत. विद्रोह सुद्धा किती सभ्य भाषेत अभिव्यक्त करता येतो याचं चपखल उदाहरण म्हणजे ज्योतिताईंची कविता. हे जे आपलं मत आज तुम्ही व्यक्त केलेलं आहे ते अतिशय मौलिक असं मला वाटतंय. ज्योतिताईंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तित्वाला, त्यांच्या साहित्याला आणि त्यांच्या एकूणच तडफदार अशा कार्यकर्तृत्वाला आपण उजाळा दिला. खूप खूप आपले आभार व्यक्त करतोय. आणि या निमित्ताने जर कुणाला काही प्रश्न असतील किंवा कोणाच्या मनात आणखी काही विचारण्याची इच्छा असेल तर ते प्रश्न येऊ द्यावेत. अपर्णा, जर असे काही प्रश्न असतील किंवा कोणाचं काही म्हणणं असतील. प्रश्नांपेक्षा इथे अरविंद धनवी जे आहे, इथे सुजाता लोखंडे आहेत, यांना काही आठवणी शेअर करायच्या असतील. हो, चालेल. उर्मिला मावशींनी ते तो बेस तयार केलेला आहे. प्रश्न काय इथे आपण हे करू शकतो, त्यांना काही अजून शेअर करायचं असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला हे करता येईल. लोखंडे ताई, काही बोलायचं असेल तर सांगू शकता. सुरेखा भगत आहे तिथे, सुरेखा भगत आहेत, त्यांना काही म्हणावंसं वाटत असेल तर. सुरेखाताईंचा बराच उल्लेख झाला आज. सुरेखाताई चांगली मैत्री आहे आमची ती. येते जाते आहे सुरुवातीपासून. अरविंद धनवी जे इथे दिसतोय, जो आईचा एक विद्यार्थी होता. अरविंद, काही बोलायचं आहे का? हॅलो. हा, बोला. हा, मला आताही मॅडमची आठवण येते. त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या अजूनही पुसल्या गेलेल्या आहेत. आणि आता वेळेवर बोलायचं तर खूप होतं, परंतु आता वेळेवर काय बोलावं हा प्रश्न माझ्या समोर आहे. मी आता बाहेर गावी आलेलो आहे. एखादी आठवण? आता आठवण म्हणजेच मी बिंजानी कॉलेजमध्ये असताना त्यांच्यासोबत घालवलेल्या ज्या काही आठवणी आहेत ह्या खूप आठवणी आहेत. आणि त्यांचं एक सांगायचं म्हणजे त्या मला एक मुलासारख्याच मानायच्या आणि त्या वारंवार यासंबंधी असा उल्लेख पण करायच्या. त्यांच्या घरी मी एक मुलगाच म्हणून वावरायचो आणि त्यांचं जे काही ज्याला म्हणता येईल की जे या साहित्य क्षेत्रामध्ये घडण्यामध्ये जे काही योगदान आहे, जे मी खेडेगावामधून आल्यामुळे मला तेवढं असं काहीच कळत नव्हतं, पण त्यांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे मला असं वाटत होतं की आपणही काही करू शकतो. कारण त्यांच्या हातातून किंवा त्या जेव्हा मला काही वाचनासंबंधी किंवा लिखाणासंबंधी मला ज्या काही डिक्टेट करायच्या, म्हणजे त्या सांगायच्या, मग ते डिक्टेट करायच्या आणि त्यामधून माझे जे काही वाचन आहे, लेखन आहे, हे थोडं घडत गेलं. आणि त्यांचा जो काही सहवास आहे हा मला खूप म्हणजे हवा असं वाटत होता. कारण मी जेव्हा लहान विद्यार्थी क्षेत्रामध्ये जेव्हा जीवन जगत होतो खेडेगावाकडे, तर त्यावेळेस असं वाटायचं की हे लेखक किंवा कवी कसे असतात, काय असतात, याची मला काही जाणीव नव्हती. आणि त्यानंतर जेव्हा मग मी प्रत्यक्ष त्या अशा मोठमोठ्या जे काही कवी आहेत, म्हणजे डॉक्टर ज्योती लांजर मॅडम, तर अशा व्यक्तीच्या सहवासात मला जेव्हा राहावं लागलं, म्हणजे जेव्हा मला त्यांचा सहवास लाभला, तेव्हा मला खूप वेगळं जाणवलं आणि मग मी ह्या क्षेत्रामध्ये आलोय. मला थोडं म्हणजे एक चांगलं प्रेरणा त्यांनी तुला हो दिलेली आहे. ठीक आहे. अजून कोणी? कपिल. अच्छा, सुनंदा जुलमे आहेत, त्यांना काही म्हणायचंय. सुनंदा,
ताई तुम्ही तर विद्यार्थिनी होत्या त्यांच्या, तर काही बोला, एखादी आठवण सांगा किंवा काही बोलायचं असेल त्यांच्याबद्दल तर. अनम्यूट करा पहिले. ओके, हा आता येतोय का आवाज? हा, हो हो, आवाज येते. मी त्यांच्या मार्गदर्शनात PhD केलेली, पण त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे मग मला नंतर योगायोगाने चिकाटे सरच गाईड म्हणून लाभले. आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये ज्योती लांजेवार मॅडमच्या या स्मरण जागरणाच्या कार्यक्रमामध्ये चिकाटे सरच सूत्रसंचालक आहे. हा माझ्यासाठी विलक्षण योगायोग आहे. ज्योती लांजेवार मॅडम यांच्याशी माझा PhDच्या अभ्यासाच्या संदर्भाने खूप जवळचा संबंध आला. लांजेवार मॅडम ह्या फार तडफदार अशा व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. प्रचंड जिद्द होती आणि अन्यायाविरुद्ध त्यांच्यामध्ये प्रचंड चीड दिसायची, त्यांच्या बोलण्यातूनही दिसायची. आमच्या भेटीच्या दरम्यान कुठे काही असे अन्यायकारक लांजे आपल्या तेव्हा खैरलांजीचं प्रकरण वगैरे सुरू होतं, ते आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाविषयीची त्यांच्या मनातली चीड मी बघितलेली आहे. तर अशा प्रकारे त्यांचं व्यक्तिमत्व हे अन्यायाविरुद्ध चीड व्यक्त करणारं होतं आणि त्या विद्रोही व्यक्तिमत्वाच्या होत्या. आणि आजच्या या संदर्भाने त्यांच्या ह्या सगळ्या स्मरणाची मला स्मरण जागृती होत आहे. त्यांच्याशी बोलत असताना त्यांचं एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि एक आंबेडकरी व्यक्तिमत्व जाणवायचं मला. आणि त्या तशा स्त्रीवादी विचारांच्या पण होत्या. माझ्या PhDच्या विषयासंदर्भामध्ये आमचे बऱ्याच चर्चा व्हायच्या, तेव्हा त्यांनी मला स्त्रीवादी विचार त्यांनी केला आणि त्यांच्याच मार्गदर्शनात मला तो विषयही मिळाला होता. तर आज लांजेवार मॅडम यांचा जो जागर उर्मिलाताईंनी केला, उर्मिलाताईंनी अतिशय सुरेख असं व्याख्यान दिलेलं आहे. शब्द न शब्द एकत्र राहावा असा होता. त्यांनी केलेल्या कवितांचा उल्लेख आहे किंवा त्यांच्या कवितांचं जे अर्थनिर्णय त्यांनी केलेलं आहे तेही मला खूप भावलं. आणि त्यांची जी कविता वाचनाची शैली होती, शेर त्या सुरुवातीला पेश करत होत्या, हे सगळं मला नव्याने कळालेलं आहे, कारण मी त्यांचं कविता वाचन वगैरे फारसं ऐकलेलं नव्हतं. तर ह्या सगळ्याची आज मला माहिती मिळाली. मी उर्मिलाताईंना खूप धन्यवाद देते आणि मलाही बोलण्याची संधी दिली याबद्दल अपर्णा मॅडम आपलेही धन्यवाद मानते. अपर्णा मॅडमशीही माझा या निमित्ताने संबंध आला होता. अपर्णा मॅडमही तशाच आईसारख्या, जसं उर्मिलाताईंनी म्हटलं की अपर्णामध्ये आम्हाला लांजेवार मॅडम दिसतात, तर खरोखरच आहे हे की त्याही अभ्यासू आणि जिद्दी अशा आईसारख्याच आहेत आणि आज हा उपक्रम घेत आहेत साहित्याच्या संदर्भात. त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करते, त्यांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. जुर्मे मॅडम धन्यवाद. जुर्मे मॅडमचे आभार. धन्यवाद ताई, तुमचे खूप खूप आभार. अजून कोणी? अपर्णा, अजून कोणी? कोणाला प्रश्न, एखाद प्रश्न वगैरे उपस्थित करायचा असेल तर डॉक्टर अनिल सपकाळ पण आहेत. कपिल सांगोळीकर माझा एक PhDचा विद्यार्थी, PhD झालेला विद्यार्थी इथे आहे. तो दलित साहित्याचा पण अभ्यासक आहे. कपिल, कॅन यू हिअर मी? नसेल तर पुढे जाऊया मग. मग पुढे जाऊ. कपिल, कॅन यू हिअर मी? डॉक्टर कपिल सांगोळीकर, कॅन यू हिअर मी? अंकित, आर यू देअर? ठीक आहे ना, मग आपण माझी बहीण आहे रीना, तिला आठवण शेअर करायची असेल तर. रीना, ठीक आहे ना, ती चांगली स्क्रीनवर येऊ दे की, मी बघितली नाही रीनाला.
रीना रीना, अनम्यूट कर स्वतःला. ओके. आली, कुठे आहेस? हॅलो हॅलो. हा हॅलो रीना. हा हा मावशी. हा व्हिडिओ खूप अरे सुंदर. दिसत नाहीये. एक मिनिट. हा हॅलो हॅलो रीना. मावशी, दिसतंय. जय भीम. हा कशी आहे? जय भीम, जय भीम. हा खूप खूप छान छान. बोलली. आणि मला ओके. पण तेच पूर्ण आठवणी येत होत्या सगळ्या लहानपणापासून तर आतापर्यंतच्या. बरोबर. तुला काही आणि शेअर आईच्या करायची पण आहे? कविता म्हणजे एकदा रिव्हिजन सारखं मला म्हणजे वाटलं. आठवायला होय. लागल्या. महाराज महाराज जेवण मला. हो, हो. तुला काही शेअर करायची आहे आठवण तिची? आता आठवणी तर खूप आहेत ग. काय म्हणजे असं होय. स्पेशल आता एकदम नाही. आई म्हणून खूप आठवणी आहेत. बरोबर. खूप आहेत आणि येतच राहतात ना असं काही येतच म्हणजे. खरंच. नाही नाही. चल मग अजय, आपण समारोपाकडे वळू. ठीक आहे ना. ओके. ठीक आहे. अत्यंत भावना प्रधान असं आजचं हे व्याख्यान होतं. आणि सुनंदा जुल्मे यांनी पण बंद कसं आपल्या काय मारू? आठवणी शेअर केलेल्या आहेत. आणि त्यांनी म्हटलं की ज्योतिताईंचं व्यक्तिमत्व हे स्त्रियांना एक दिलासा देणारं, पुढे नेणारं आणि ती क्रांती म्हणत कसं होतं. ज्योतिताईंची कविता ही स्त्रियांना आपली वाटत होती, कारण ती स्त्रियांच्या वेदनाशी सहकंप पावते. म्हणूनच त्यांच्या कविता स्त्रियांना दिलासा देतात. एका कवितेत ज्योतिताई म्हणतात, सखे आपले जीवनच असे संघर्षाने भरलेले, आसवांनी भारलेले. सखे आपले जीवनच असे संघर्षाने भरलेले, आसवांनी भारलेले. तू फुलपाखरी स्वप्नांना पापणीवर देऊ नकोस थारा. जो दिसतो तो समतेचा नव्हे वारा. संघर्षाची बीज मुठीतच ठेवायची नसतात, पिलांनी पिलाशीच नाती जपायची असतात. चल चल या खळखळ भूमीला पुन्हा नाती धुती करू. चल चल या खळखळ भूमीला पुन्हा नाती धुती करू. विजलेल्या दिव्यांच्या पुन्हा फुलवाती करू. तू इतक्यातच झटकू नकोस अंगावरील आभाळ ओझे. तू इतक्यातच झटकू नकोस अंगावरील आभाळ ओझे. लक्तरलेल्या श्वासांचे वेचून घेऊ अश्रू जे जे. खरोखरच स्वतःची पाऊलवाट शोधून आकाशभर झालेली ज्योती लांजेवार यांची कविता ही विरून जाणारी कविता नाही, तर त्यांचा कवितेचा ध्वनी हा अखंड उमटत राहील, कारण त्यांची कविता ही विद्रोहाची वारसदार कविता आहे. अपर्णा, आभाराकडे वळायचं का? हो, खूप छान झालंय मावशी भाषण, फार सुंदर. अपर्णाच्या सूचनेप्रमाणे आता या आजच्या 2 दिवसीय व्याख्यानमालेचा हा शेवटचं सत्र इथे संपत आहे आणि समारोपाकडे आपण वळतो आहोत. उर्मिला पवार यांचं अतिशय समयोचित असं व्याख्यान आज झालेलं आहे. अतिशय ज्याला भावना प्रधान आपण म्हणू आणि ओघवतं, अगदी जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेलं असं त्यांचं व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे. आणि जे जे सगळे ज्योतिताईंना ओळखतात त्या सर्वांना आज ज्योतिताईंचं पुन्हा एकदा जवळून दर्शन झाल्यासारखं त्या व्याख्यानातून वाटलं. काल डॉक्टर शरणकुमार लिंबाळे यांचं समकालीन भारतीय दलित साहित्य या विषयावर व्याख्यान झालं. ही दोन्ही व्याख्याने समर्पक होती. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठान नागपूर द्वारा आयोजित 2 दिवसीय व्याख्यानमालेचा हा समारोपीय प्रसंग आहे. आतापर्यंत 20 पेक्षा अधिक मान्यवरांनी या विचारपीठावरून वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. त्या मांदियाळीत आता शरणकुमार लिंबाळे आणि उर्मिला पवार यांचाही समावेश झालेला आहे. डॉक्टर अपर्णाच्या पुढे या व्याख्यानमालेसाठी यावेळेस केवळ 2च नावे होती, ती म्हणजे लिंबाळे सरांचं आणि उर्मिला पवार यांचं. या दोघांनीही कळताक्षणीच होकार दिला. सामाजिक बांधिलकी आणि व्यक्तिगत ओढ यातून या विचारपीठावरून नियोजित विषयावर दोघांनीही आपलं मनमोकळं भाष्य केलं आणि ही व्याख्यानमाला अतिशय सार्थ ठरविली. 10व्या स्मृती व्याख्यानमालेचा समारोप करताना मी डॉक्टर शरणकुमार लिंबाळे
आणि उर्मिला पवार यांचे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या दोन्ही महनीय व्यक्तिमत्वांना सन्मानपूर्वक जय भीम करतोय. आपण उपस्थित झालात, बोललात, त्याबद्दल आपल्या दोघांचेही मनस्वी आभार. आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपल्या दोघांनाही खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. येणारं वर्ष आपल्यासाठी सुखद हो ही सदिच्छा. या व्याख्यानमालेची लिंक आणि सर्व तांत्रिक बाजू सांभाळणारे अब्दुल वाजिद अब्दुल आणि आपल्यापर्यंत पत्रिकेच्या रूपाने पोहोचवणारे हेमंत नायडू, ज्यांनी अतिशय सुंदर निमंत्रण म्हणजे ऑनलाईन निमंत्रण करून दिलं, त्यांचेही आभार. आपल्यासोबत आज अनेक मंडळी जुळलेली आहे. अगदी पहिल्या स्मृती दिनाच्या व्याख्यानापासून आजपर्यंत आमच्यासोबत जुळलेल्या आणि या व्याख्यानासाठी सुद्धा आवर्जून ऑनलाईन उपस्थित राहून ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानचे मनोबल वाढविल्याबद्दल आणि एका सामाजिक दायित्वातून, सामाजिक कर्तव्य भावनेतून आपली उपस्थिती दर्शविल्याबद्दल सर्व अभ्यासक, प्राध्यापक, रसिक, डॉक्टर ज्योती लांजेवार यांचे चाहते, त्यांचे विद्यार्थी, नव्याने अभ्यास करणारे विद्यार्थी, अभ्यासक, साहित्याचे जाणकार आणि मर्मज्ञ, समाज चळवळीतील कार्यकर्ते सर्वांचे डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप हार्दिक आभार. आपल्या उपस्थितीने या व्याख्यानमालेचा तोल सावरला गेला आहे. यापुढे देखील आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. सर्वांचे पुनश्च स्वागत, अभिनंदन आणि आभार. सर्वांना 2024 या नव्या वर्षाच्या भरभरून हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या नव्या वर्षात आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षाची भरभरून पूर्ती हो अशा अनेक शुभेच्छांसह आम्ही अर्थात डॉक्टर अपर्णा लांजेवार बोस आणि डॉक्टर अजय चिकाटे आम्ही आपला निरोप घेतोय. पुन्हा आपण सर्व भेटूच या अपेक्षेसह. पण आज हा ज्योतिताईंचा इथे जागर झालेला आहे, त्यांच्या स्मृतींचा जागर झालेला आहे. त्यांच्या स्मृतीत मी सुद्धा एक कविता लिहिलेली आहे, ती मी वाचून या आजच्या व्याख्यानमालेचा समारोप आपण करूया, विराम देऊया. ज्योतिताईंचे जे दिशा, शब्दनिळे आभाळ, अजून वादळ उठले नाही, एका झाडाचे आक्रंदन, वादळ उठणार आहे, हे जे 5 कविता संग्रह आहे, या कविता संग्रहाच्या नावाची गुंफण या कवितेत झालेली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे तू कोरलीस अंधारावर. मी कविता वाचतोय. तू कोरलीस अंधारावर उजेडाची विचारलेणी, तू कोरलीस अंधारावर उजेडाची विचारलेणी, वाहता ठेवला शब्दातून वेदनेचा अखंड झरा. तू कोरलीस अंधारावर उजेडाची विचारलेणी, वाहता ठेवला शब्दातून वेदनेचा अखंड झरा. अस्वस्थ वर्तमानाच्या दिशा झुंडाळत तू धरलीस उपेक्षितांवर शब्दनिळ्या आभाळाची माया. अभावाच्या चिखलातूनही तू दिलास तुझ्या अस्तित्वाला अस्मितेचा नवा अर्थ आणि पदर खोचून उतरलीस रस्त्यांवर मोर्चांसह अखेरच्या रणधुमाळीसाठी. आंबेडकरी विचारांचा वन्नी लपेटून तू झालीस एक पेटते वादळ, जीवघेण्या विषमतेला चूड लावून पाजळत राहिलीस प्रबोधनाचा पलिता. संघर्षाची बीजे पेरीत फिरलीस खळकाळ गल्लीबोळातून, शब्दांच्या ठिणग्या उडवीत लखतरलेले श्वास गोळा केलेस. अन्यायाच्या आकाशभर पावसातही विझू दिला नाहीस अंतरातला जाळ, कणकण पेटत उजळत संपत राहिलीस नावासारखी. लढाई लढलीस तू विद्रोहाची अनेक पातळ्यांवरून, घरादारातून, वाऱ्या माऱ्यातून, अजून न उठणाऱ्या वादळाची प्रतीक्षा न करता थेट भिडलीस आकाशाला विजेसारखी लखलख चमकून. जनामनात पेरलास सावित्री रमाईचा विचार. विराट दुःखाच्या एका झाडाचे आक्रंदन घेऊन तू खणलास भूतकाळाचा कातळ. विराट दुःखाच्या एका झाडाचे आक्रंदन घेऊन तू खणलास भूतकाळाचा कातळ. या कातळातून वादळ उठणार आहे निश्चितपणे, एका शुभ वर्तमानासाठी. मी पुन्हा एकदा डॉक्टर शरणकुमार लिंबाळे, उर्मिला ताई पवार आणि या व्याख्यानमालेत ऑनलाईन जुळलेले सर्वांना पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी असं आभार व्यक्त करतो. आणि अपर्णा, संपायचं ना?
अपर्णा. हो, संपवायचं. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार. डॉक्टर ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि आम्ही दोघंही, अपर्णा आणि मी, आम्ही सर्वांचा निरोप घेतोय. या कार्यक्रमाला पुन्हा भेटतच राहणार आहोत या अपेक्षेसह या कार्यक्रमाला आपण विराम देऊया. सर्वांना जय भीम, शुभरात्री, गुड नाईट, धन्यवाद. शबा. धन्यवाद मावशी. थँक्यू.